Okay, start it. शुभ सकाळ, नमस्कार. ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार हे ध्येय घेऊन परमपूज्य डॉक्टर बापूजी साळुंखे यांनी स्थापन केलेल्या श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या लाल बहादूर शास्त्री महाविद्यालय सातारा यांच्या वतीनं आपल्या सर्वांचं मी सहर्ष स्वागत करतो. हे वर्ष आझादी का अमृत महोत्सव वर्ष म्हणून आपण देशभर साजरे करत आहोत. माननीय प्राचार्य यांच्या संकल्पनेतून यावर्षीही आपल्या महाविद्यालयामध्ये आझादी का अमृत महोत्सव या कार्यक्रमाअंतर्गत कमीत कमी 75 कार्यक्रम आपल्या महाविद्यालयामध्ये व्हावे अशी कल्पना माननीय प्राचार्यांनी मांडली आणि त्या कल्पनेला अनुसरूनच आपल्या महाविद्यालयामध्ये आपण साजरा करत असलेल्या विवेकानंद सप्ताहाच्या निमित्ताने या विवेकानंद सप्ताहाच्या समारोपाचं व्याख्यान आपण आज आयोजित केलेलं आहे. 11 ते 19 जानेवारी हा आपण विवेकानंद सप्ताह आपल्या प्रत्येक शाखेमध्ये साजरा करत असतो आणि त्यानिमित्त महाविद्यालयामध्ये संपन्न झालेल्या या सप्ताहाचा समारोप समारंभ आज आपण आवाज ऐकू येत नाहीये. आवाज आहे आमच्याकडे. आवाज येतोय आवाज. सुरवेश सरांना म्हणा आवाजाचं जरा काहीतरी बघा, ऍडजस्ट करा. या सप्ताहाच्या निमित्तानं बघा साहेब, तुमच्या तिथं काहीतरी प्रॉब्लेम आहे. आमच्याकडे आवाज येतोय. या सप्ताहाच्या निमित्तानं आज वाक्यांचा आवाज ऐकू यायला पाहिजे ना. प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले माननीय प्राचार्य डॉक्टर यशवंत पाटणे सर, ज्येष्ठ विचारवंत व्याख्याते, यांचं मी स्वागत करतो. याचबरोबर दुसरे प्रमुख पाहुणे माननीय प्राचार्य डॉक्टर शिवलिंग मेनकुदळे सर, ऑडिटर रयत शिक्षण संस्था सातारा, यांचंही मी या कार्यक्रमामध्ये स्वागत करतो. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य आणि श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे सहसचिव प्रशासन डॉक्टर राजेंद्र शेजवळ साहेब, आपणा सर्वांचं, सर्व उपस्थितांचं मी मनपूर्वक स्वागत करतो आणि या कार्यक्रमाची सुरुवात आपण संस्थेच्या प्रार्थनेनं करत आहोत. सुर्वे सर, प्रार्थना. हा, नमस्कार सर. आवाज येतोय आणि तुम्ही बोललेलं ऐकू येतंय, इतरांचाही आवाज येतोय. आणि तुमच्या इथं काय प्रॉब्लेम आहे का फक्त बघा, कारण तुम्ही बोललेलं आम्हाला ऐकू येतंय आणि दीपक जाधवांचा मला पण आवाज इथं ऐकू येतोय. ओके, स्टार्ट करतो. कदाचित तुमच्या तिथलं ऑडिओ काय सुरू करायचं राहिलंय का बघा फक्त मोबाईलवर. तुमचा आवाज तुम्ही बोलताय ते तिथलं झूम वरून ऐकू येतंय सर, आम्हाला ऐकू येत नाही. आवाज येत नाही म्हणताय ते. ओके, प्रार्थना स्टार्ट करतो. हा. हरे राम हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे. राम कृष्ण रहीम ख्रिस्त बुद्ध झरतुष्ट महावीर मानव संता मानव्याचे दीपस्तंभ दीन दीन होऊन त्यांचे वंदुया चरण. सत्यशील प्रामाणिकता त्याग पिळवणुकीस आळा मानव्याचे अधिष्ठान ईश तत्वदर्शन यांचे ज्ञान
आनंदाचा लाभ शिक्षणात हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे अग्नेनय सुपथाराये अस्मान् विश्वानि देव वयुनानि विद्वान् युयोध्यस्मच्चुपुराणमेनो भूयिष्ठान्ते नमः उक्तिं विधेम ॐ शान्ति शान्ति शान्तिः धन्यवाद सर. मानवतेचा संदेश देणारे अशी ही बापूजींनी रचलेली प्रार्थना कायम आपणाला प्रेरणादायी असते. सत्यशील प्रामाणिकता या तत्वावर आणि मानवतेच्या धर्मावर चालायला शिकवणारी ही प्रार्थना. यानंतर या विवेकानंद सप्ताहाचे समन्वयक प्राध्यापक डॉक्टर अशोक तवर सर यांना मी विनंती करतो की आपण या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. डॉक्टर तवर सर. हॅलो, हा नमस्कार. आवाज येतोय ना? येतोय आवाज, बोला. सर्वांना नमस्कार. ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार शिक्षण महर्षी डॉक्टर बापूजी साळुंखे, श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित लाल बहादूर शास्त्री कॉलेज ऑफ आर्ट सायन्स अँड कॉमर्स सातारा आज विवेकानंद जयंती सप्ताहाचा समारोप समारंभ या प्रसंगी ज्ञानाची तेजस्वी पताका रानामाळातून डोंगर दऱ्यातून झाडा झुडपातून गोरगरिबांच्या झोपडीपर्यंत नेऊन तेज प्रभेने फडकत ठेवण्याचे महान कार्य ज्या महामानवाने केले ते शिक्षण महर्षी डॉक्टर बापूजी साळुंखे. मानवतावादाचे प्रसारक आणि भारतीय मानवतेची पताका साता समुद्रापलीकडे नेऊन फडकविणारे श्री स्वामी विवेकानंद संस्था उभारणीत ज्यांनी आपले योगदान दिले व बापूजींना समर्थपणे साथ दिली त्या संस्था माता सुशीलादेवी साळुंखे आपल्या कर्तृत्वाची छाप पाडत मूर्ती स्वतीपण कीर्तिमान ही उक्ती सार्थ ठरवणारे देशाचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री या सर्वांच्या पवित्र स्मृतीत आजच्या उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचं मी प्रथम हार्दिक स्वागत करतो. 12 जानेवारी ते 19 जानेवारी हा सप्ताह विवेकानंद शिक्षण संस्थेत युवा सप्ताह म्हणून साजरा करण्यात येतो. युवकांच्यात चैतन्य निर्माण करणे, त्यांच्यातल्या उज्ज्वल तेजाची शलाका देशाच्या सर्व तरुणांच्या मनात फुलावी, तारुण्याचा शक्तीचा वापर राष्ट्र उभारणीसाठी व्हावा, देशातला तरुण सुदृढ आणि निरोगी बनावा असे अनेक हेतू मनात ठेवून बापूजींनी 12 जानेवारी ते 19 जानेवारी हा सप्ताह साजरा करण्यास सुरुवात केली. तो सप्ताह अव्याहतपणे आजही आपल्याकडे सुरू आहे. शैक्षणिक वर्ष 2021-22 मधील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेली 2 वर्ष आपण ऑनलाईन पद्धतीनं सप्ताहाचं आयोजन करत आलेलो आहोत. त्या सप्ताहाचे प्रमुख पाहुणे माननीय प्राचार्य डॉक्टर यशवंत पाटणे सर, प्राचार्य डॉक्टर शिवलिंग बेनकुदळे सर, कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अरविंद शेजवळ साहेब. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले महाविद्यालयातील सर्व गुरुदेव कार्यकर्ते, विद्यार्थी बंधू आणि भगिनींनो, आपणा सर्वांचं मी या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो. या वर्षीचा सप्ताह विशेष वेगळा ठरण्याचे कारण म्हणजे गेली 2 वर्ष कोरोनानं जो काही हाहाकार माजवला आहे,
माणूस माणसापासून तोडला गेला आहे. जवळ असूनही संवाद होत नाही. विश्वासाचे नाव शिल्लक राहिले नाही. अशा परिस्थितीत माननीय प्राचार्य चेतवर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली 12 जानेवारी ते 19 जानेवारी 2022 पर्यंत सर्व कार्यक्रमांचं सप्ताहात आयोजन ऑनलाईन पद्धतीने करण्यात आलं. त्या कार्यक्रमांना विद्यार्थ्यांच्याकडून उत्स्फूर्त असा प्रतिसाद, गुरुदेव कार्यकर्त्यांचाही उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला. दिनांक 12 जानेवारी रोजी व्याख्यान मालेतील दुसरं पुष्प व श्री स्वामी विवेकानंद सप्ताहातलं पहिलं पुष्प व जयंती सप्ताहाचा उद्घाटन समारंभ पार पडला. मान्य नरेशजी गोयल, सेना अधिकारी, भारतीय सेना यांच्या भारतीय सेनेसमोरील आजची आव्हाने या विषयावर झालेल्या व्याख्यानाने सप्ताहाची सुरुवात झाली. दिनांक 13 जानेवारी रोजी प्रोफेसर डॉक्टर शैलजा माने मॅडम यांचे शिक्षण महर्षी डॉक्टर बापूजी साळुंके यांचे कार्य या विषयावर व्याख्यान झाले. दिनांक 14 रोजी भूगोल दिवस होता आणि त्या भूगोल दिवसाचं निमित्त साधत सातारच्या असलेल्या दर्याखोऱ्यांचा, डोंगरांचा अभ्यास करणारे प्राध्यापक डॉक्टर सुभाष कारंडे सर यांचे गर्दींच्या अभ्यासासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आलेलं होतं. दिनांक 15 रोजी महिला तक्रार निवारण समितीमार्फत प्राध्यापिका सो सीमा पाटील यांचे भारतीय सण व आहार या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. दिनांक 16 रोजी श्री स्वामी विवेकानंद यांचे विचार व कार्य या विषयावर आमच्याच महाविद्यालयातील श्री आदिनाथ बिराजे यांचे व्याख्यान आयोजित केलेलं होतं. तर मान्य वैशाली अंतरकर मॅडम यांचे भांडवल बाजार स्थिती यांचेही त्याच दिवशी व्याख्यान आयोजित केले होते. विशेष म्हणजे त्याच दिवशी दुपारच्या सत्रामध्ये डॉक्टर पी यादव सर यांचे महायोद्धा छत्रपती संभाजी महाराज या विषयावर त्यांचं डॉक्टर पी यादव या सरांचं व्याख्यान आयोजित केलेलं होतं. दिनांक 17 रोजी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ केंद्र एलबीएस कॉलेज सातारा व शिवाजी विद्यापीठ दूरशिक्षण केंद्र एलबीएस कॉलेज सातारा यांचा संयुक्त विद्यमान डॉक्टर दीपक जाधव सर यांचे आझादी का अमृत महोत्सव या कार्यक्रमांतर्गत 1857चा स्वातंत्र्य उठाव या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. दिनांक 18 रोजी डॉक्टर RG पाटील सर यांनी कोरोना आणि बदलती शिक्षण पद्धती या विषयावर आमच्या विद्यार्थ्यांना व गुरुदेव कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. अशा प्रकारे बौद्धिक विकास या सप्ताहात आयोजित करण्यात आली होती. अशा प्रबोधनपर सप्ताहाचा समारोप प्रभावीच्या उपस्थितीत आणि मौलिक मार्गदर्शनाने व्हावा असा विचार मान्य प्राचार्य चेतवर साहेब यांनी बोलून दाखवला असे नव्हे तर प्रत्यक्ष कार्यक्रम आता संपन्न होत आहे ही विशेष आनंदाची बाब आहे. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे त्यांचा परिचय करून देत असताना विशेष असा मला आनंद होतो की खरं तर हे पाहुणे इतके महान आहेत की त्यांचा परिचय करून मी देण्याची फारशी आवश्यकता आहे असं वाटत नाही, परंतु औपचारिकता म्हणून परिचय करून देणं हा एक भाग आहे. जसं पौर्णिमेच्या रात्री प्रेयसीच्या हातामध्ये हात घालून आपण बाहेर पडल्यानंतर त्या पौर्णिमेच्या चांदण्याची शीतलता आपल्याला सहजपणानं जाणवते. किंवा रात्रीच्या वेळी आपण बाहेर पडतो त्यावेळेला रातराणीचा सुगंध हा आपल्याला सहजपणानं भावून जातो. त्याच्या कुणाला परिचय करून द्यावा लागत नाही. त्याच पद्धतीनं पाटणे सरांचं व्याख्यान सुरू झालंय की त्यांचा परिचय हा आपल्याला अधिकाधिक होत जाणारच आहे. परंतु पाटणे सरांनी जे काही केलेलं कार्य आहे हे थोडस आपल्या समोर मांडावं या उद्देशानं त्यांचा परिचय करून देताना मी काही त्यांच्या ग्रंथलेखनाची ओळख करून देतो. पाटणे साहेब हे महाराष्ट्रातील एक ज्येष्ठ विचारवंत, ख्यातनाम वक्ते आणि
अनेकांचे आश्रयदाते मार्गदर्शक असे फार बहुआयामी असं व्यक्तिमत्व आज आपल्याला पाहुणे म्हणून लाभलेले आहेत. त्यांनी शेकोटी, स्वरगंगेच्या काठी, स्वयंशिल्पी, सुंदर जगण्यासाठी, ग्रंथ आमचे साथी, सहावे सुख, चैतन्याचे चांदणे, उद्याच्या आनंदासाठी, सत्यशोधक तेंडुलकर, जगाच्या कल्याणा, चंदनाचे हार, एका अनाथाचे बंध, देवदूताच्या कथा आणि विविध ग्रंथांचं संपादन त्यांनी केलेलं आहे. त्याचबरोबर ही त्यांची पुस्तकही प्रकाशित झालेली आहेत. वृत्तपत्र, नियतकालिके यामधून त्यांचे लेख आणि शोध निबंध नेहमी प्रसिद्ध होत असतात. त्यांच्या साहित्यावर काही पीएचडीच्या अभ्यासक विद्यार्थ्यांनी अभ्यास करून पीएचडी पदवीही मिळवलेली आहे. उद्याच्या आनंदासाठी या ग्रंथाला स्वर्गीय सूर्यकांता देवी पोटे चॅरिटेबल ट्रस्ट अमरावती यांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लेखन वाचन स्मृती पुरस्कार मिळालेला आहे. चैतन्याचे चांदणे या ग्रंथाला देशभक्त बळवंतराव नगर ग्रामविकास प्रतिष्ठानचा पुरस्कार, उत्कृष्ट राज्य पुरस्कार या ग्रंथलेख मराठी पाठ्यपुस्तकात समाविष्ट केलेला आहे. सहावे सुख या ग्रंथाला प्रणव प्रतिष्ठा श्रीरामपूर यांचा साहित्य पुरस्कार या ग्रंथातील लेख सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट केलेला आहे. जगाच्या कल्याणा या ग्रंथाला अश्वमेघ वाचनालय सातारा यांचा अक्षर गौरव पुरस्कार मिळालेला आहे. पाटणे सरांचं कार्य अत्यंत मोलाचं आणि तितकंच महत्वाचं आहे. विविध समित्यांचे ते अध्यक्ष आहेत. त्यामध्ये अध्यक्ष म्हणून ते पुणे विभाग ग्रंथालय संघ महाराष्ट्र राज्य यांचं काम पाहत आहेत. सातारा जिल्हा ग्रंथ महोत्सवाचे ते कार्यवाह आहेत. श्री गणराया सार्वजनिक वाचनालय शाहूपुरी सातारा ते अध्यक्ष आहेत. साहित्य कला विकास प्रतिष्ठान साताराचे ते कार्यवाह म्हणून काम करत आहेत. शिवाजी विद्यापीठाचे सिनेट सदस्यपदीही त्यांनी काम केलेलं आहे. शिवाजी विद्यापीठाच्या प्रौढ व निरंतर शिक्षण विस्तार विभागाचे ते माजी सदस्य आहेत. मराठी पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ पुण्याचे ते माजी संपादक सदस्य आहेत. महाराष्ट्र शासनाकडून त्यांच्या ह्या कार्याची दखल घेत व विविध सामाजिक संस्थांकडून कार्याची दखल घेत त्यांना विविध पुरस्कार मिळालेले आहेत. त्यामध्ये महाराष्ट्र शासनाचा राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार, महाराष्ट्र शासनाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दलित पुरस्कार, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांचा गुणवंत शिक्षक पुरस्कार, शाहूपुरी भूषण पुरस्कार, वाई भूषण पुरस्कार, साहित्य जागृती पुरस्कार कराड हे पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. त्याचबरोबर रोटरी क्लब, स्वातंत्र्य सैनिक समिती इत्यादी शैक्षणिक सामाजिक संस्थांची मानपत्रे, श्री ज्ञानेश्वर ज्ञानपीठ कारवे कराड यांचा समाज प्रबोधन पर सन्मान त्यांना मिळालेला आहे. वुमन्स फाउंडेशन कोल्हापूर यांचा समाजभूषण पुरस्कार साहेबांना प्राप्त झालेला आहे. पद्मश्री बाळासाहेब भारदे स्मृती पुरस्कार तसेच प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती पुरस्कार हाही त्यांना पुरस्कार मिळालेला आहे. त्या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलेले आहे. संत साहित्य महापुरस्काराचे जीवन कार्य, वाचन संस्कृती, मानव मूल्ये इत्यादी विषयावर आकाशवाणीवर त्यांची व्याख्यानं झालेली आहेत. विविध सामाजिक शैक्षणिक संस्थेत 2000हून अधिक व्याख्यानं साहेबांची झालेली आहेत. आजही त्यांचं सातारा आकाशवाणी केंद्रावरती चिंतन म्हणून सकाळी एक कार्यक्रम संपन्न होत असतो. असा साहेबांचा हा त्यांच्या वाणीतून आपल्या सर्वांना होत असतो. खरं तर सर्वांचं लक्ष आपलं त्यांच्या वाणीकडे लागलेलं असतं की साहेबांची वाणी कधी ऐकायला मिळते आणि आपले कान एकदा कधी आपण तृप्त करून घेतो आहोत. त्यांच्या वाणीनं निर्माण होणारे विचारांचे तेजोमय कण जे आहे ते तेजोमय कण आपल्याला नेहमीच प्रफुल्लित करत असतात आणि एका अंबर अशा वातावरणामध्ये नेऊन सोडत असतात. अशा प्राचार्य पाटणे साहेबांचं मी या ठिकाणी मनपूर्वक पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. आजच्या कार्यक्रमाचे दुसरे पाहुणे प्राचार्य डॉक्टर शिवलिंग मेनकुदे सर यांचं शिक्षण MA MPhil PhD झालेलं आहे. ते सध्या सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय सातारा येथे प्राचार्य म्हणून काम करत आहेत.
प्राचार्य मेनकुदे सर यांचंही कार्यक्षेत्रात असं अफाट आहे. अत्यंत सामान्य कुटुंबामधून आपल्या कर्तृत्वाच्या जोरावरती वर आलेला आणि आपल्या कर्तृत्वाची छाप पाडून लोकांना प्रफुल्लित करणारा आणि प्रभावित करणारे असं व्यक्तिमत्व म्हणजे प्राचार्य मेनकुदे सरांचं व्यक्तिमत्व आहे. पाटणे सर नेहमी आपल्या व्याख्यानामध्ये म्हणतात की श्रमाचं मोल कधी कमी नसतं. त्या श्रमातूनच माणसं घडत असतात आणि त्या श्रमातून माणसं घडत असतात. ते श्रम निश्चितच काही ना काहीतरी आपल्या भागामध्ये फळ टाकून जात असतं. त्याचं जर उत्तम उदाहरण कुठलं असेल तर ते प्राचार्य शिवलिंग मेनकुदे सर यांचं आहे असं मला वाटतं. प्राचार्य शिवलिंग मेनकुदे सर यांनी संशोधन क्षेत्रामध्ये भरीव असं कार्य केलेलं आहे. त्यामध्ये त्यांचा मायनर रिसर्च प्रोजेक्ट पूर्ण झाला असून UGC कडून त्यांना अनुदानही प्राप्त झालेलं आहे. आणि तो मायनर रिसर्च प्रोजेक्ट होता सातारा जिल्ह्यातील सार्वजनिक ग्रंथालय व वाचक अभिवृद्धी. त्यांना रिसर्च गाईड म्हणून मान्यता शिवाजी विद्यापीठात मिळाली असून आतापर्यंत 5 PhD पदवीधारक त्यांचे विद्यार्थी बाहेर पडलेले आहेत तर 4 विद्यार्थ्यांना MPhil पदवी मिळालेली आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय शोधपत्रिकेतून त्यांचे 46 शोध निबंध प्रसिद्ध झालेले आहेत. PhD व MPhil प्रबंध बहिस्त परीक्षक म्हणून 10 विद्यार्थ्यांना त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे. तज्ञ मार्गदर्शक म्हणून 28हून अधिक व्याख्यानं राष्ट्रीय चर्चासत्रामधून जवळजवळ 19 शोध निबंध सादर केलेले आहेत. त्यांनी काही ग्रंथलेखनही केलेलं आहे. त्यामध्ये एक महान कर्मयोगी कर्मवीर भाऊराव पाटील हा त्यांचा ग्रंथ प्रकाशित झालेला आहे. चिपळूणकर पूर्व निबंध संकल्पना व स्वरूप हे त्यांच्या पुस्तकरूपामध्ये ग्रंथ प्रकाशित झालेला आहे. समीक्षा सिद्धांत आणि व्यवहार प्रसार माध्यमांचे बदलते स्वरूप आणि नोकरीच्या संधी रयत माऊली लक्ष्मी भाऊराव पाटील असा घडला महाराष्ट्र शिवाजी विद्यापीठ दूरशिक्षण क्षेत्राकडे 4 पुस्तकांचं संपादन 8 पुस्तकांचं त्यांनी सहलेखन म्हणून काम केलेलं आहे. असं ग्रंथालय क्षेत्रातही ग्रंथ क्षेत्रातही भरीव असं काम प्राचार्य शिवलिंग मेनकुदे सरांचं असलेलं आपल्याला दिसून येतं. राज्य व राष्ट्रीय चर्चासत्राचे समन्वयक म्हणून त्यांनी अनेकदा काम पाहिलेलं आहे. ते युवक मुद्रा रिसर्च जर्नलचे सदस्य आहेत. साहित्य कला विकास प्रतिष्ठानचे आजीव सदस्य आहेत. शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघाचे ते आजीव सदस्य आहेत. त्यांचं कार्य रयत शिक्षण संस्थेच्या स्तरावरती उच्च प्रतीचं आणि अगदी मोलाचं असलेलं आपल्याला दिसून येतं. रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग काउन्सिलचे ते सदस्य आहेत. सध्या ते ऑडिटर या पदावरती रयत शिक्षण संस्थेत कार्य करत आहेत. ते रयत शिक्षण संस्थेच्या लाईफ मेंबर बोर्डाचे सदस्य आहेत. आजीव सभासद मंडळ रयत शिक्षण संस्था साताराचे ते सदस्य सचिव आहेत. संचालक म्हणून लक्ष्मी भाऊराव पाटील शिक्षण उत्तेजक पतपेढी सातारा. संपादक सदस्य म्हणून वार्षिक अहवाल समिती. तर रयत शिक्षण पत्रिकेचेही संपादक सदस्य म्हणून ते काम करत आहेत. कार्यकारिणी सदस्य म्हणून कर्मवीर विद्याप्रबोधिनीचे कार्यरत आहेत. कर्मवीर पुण्यतिथी समारंभाचे 2006 ते आज अखेर सूत्रसंचालन सरांनी केलेलं आहे. महापूर आपत्तीग्रस्त मदत निधी संकलनात त्यांनी सक्रिय सहभाग आपला नोंदवलेला आहे. विद्यापीठ स्तरावरही सरांचं काम तितक्याच तोलाचं आणि मोलाचं असलेलं दिसून येतं. शिवाजी विद्यापीठ मराठी अभ्यास मंडळाचे ते सदस्य आहेत. स्थानिक चौकशी समिती सदस्य म्हणून ते कार्य करत आहेत. शिवाजी विद्यापीठ तक्रार निवारण समिती सदस्य म्हणूनही त्यांचं काम उल्लेखनीय आहे. प्राध्यापक निवड समिती सदस्य माननीय कुलगुरू यांचे प्रतिनिधी व विशेष विद्यापीठ परीक्षा क्षेत्र मॉडरेटर सिनियर सुपरवायझर म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे. आणि अशा बहुआयामी कार्यामध्ये आपल्या व्यक्तिमत्वाचा ठसा उमटवणारे शिवलिंग मेनकुदे सर यांना विविध पुरस्कारही मिळालेले आहेत. त्यामध्ये स्वर्गीय अभयसिंह राजे भोसले शैक्षणिक पुरस्कार 2007 त्यांना मिळालेला आहे. राष्ट्रीय शिक्षक रत्न पुरस्कार 2009चा समता साहित्य परिषद यवतमाळ यांचा मिळालेला आहे. तर बॅरिस्टर PG पाटील आदर्श शिक्षक पुरस्कार रयत शिक्षण संस्थेकडून त्यांना मिळालेला आहे. उत्कृष्ट संशोधन पेपर पुरस्कार 2015 SM जोशी कॉलेज हडपसर इथून त्यांना प्राप्त झालेला आहे. अशा पद्धतीनं शिवलिंग मेनकुदे सरांनी आपल्या कार्याची उंची सातत्यानं वाढवत नेलेली आहे आणि अजूनही ते आपली कार्याची उंची पुढे वाढवत नेतील असा आशावाद या ठिकाणी मी बाळगतो. आपल्या आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य व प्रशासन सहसचिव
कोल्हापूर त्यांचं ही कार्य तितकंच तुल्यबळ आणि महत्वाचं असलेलं आपल्याला दिसून येतं. सातारा जिल्हा प्राचार्य असोसिएशनचे ते अध्यक्ष आहेत. नेहमीच आम्हाला कोणताही कार्यक्रम घेण्यासाठी ते प्रेरित करत असतात आणि उत्तेजित करण्याचं काम साहेबांच्या तर वाक्यानं बोलू द्या. माझा परिचय नको आता जास्त, वाक्यानं बोलू द्या. कृतीतून आम्हाला मिळत लाभलेले आहेत. खरं तर असे मला ते तिन्ही पाहुणे या ठिकाणी आपल्याला लाभले, त्या तिन्ही पाहुण्यांचं मी पुन्हा एकदा मला स्वागत करतो. कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या सर्व प्राध्यापक, गुरुदेव, कार्यकर्ते, विद्यार्थिनी या सर्वांचं मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो आणि माझं लाभलेलं प्रास्ताविक या ठिकाणी थोडं थांबवतो. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. धन्यवाद सर, आपण या कार्यक्रमाचं प्रास्ताविक केलं. आपल्या शब्द सुमनानी अवघा महाराष्ट्र भारून टाकणारे, हृदयाला स्पर्श करणाऱ्या ओघवत्या शब्दांनी, या शब्दांची योग्य गुंफण करत महाराष्ट्रभर आपल्या व्याख्यानानं प्रबोधन करणारे, सरस्वतीचं वरदान असणारे, आकाशवाणी, वृत्तपत्र लेखन, पुस्तक लेखन करून समाज जागृती करणारे असे आजचे वक्ते, ज्येष्ठ विचारवंत, व्याख्याते प्राचार्य डॉक्टर यशवंत पाटणे सर यांना मी विनंती करतो की आपण श्री स्वामी विवेकानंद विचार व कार्य या विषयावर आपले विचार मांडावे. सर माईक चालू करा. पाटणे सर, तुमचा माईक चालू करा. बरोबर आहे. झाला सर. आता येतोय आवाज? हा येतोय आवाज सर. हा, आजच्या विवेकानंद जयंती समारोप सोहळ्याचे अध्यक्ष, आमचे मित्र, आपल्या महाविद्यालयाचं अत्यंत कल्पकाचं नेतृत्व, विवेकानंद संस्थेचे सहसचिव आदरणीय डॉक्टर शेजवळ सर, रयत शिक्षण संस्था ऑडिटर, सावित्री महाविद्यालयाचे प्राचार्य आणि माझे गुरुबंधू आदरणीय डॉक्टर मेनकुदळे सर, सुंदर सूत्र संचालन करणारे आमचे दुसरे मित्र डॉक्टर जाधव, परिचय ज्यांनी करून दिला. खरं तर तवर सरांचे विशेष आभार मानले पाहिजेत, कारण त्यांनी जेवढा परिचय करून दिला, मला वाटतं तेवढ्याच वेळात आपलाही कार्यक्रम सगळा संपन्न होईल. कारण आता वक्ते म्हणून महाराष्ट्राला माहिती आहे हे मलाही माहिती आहे, कारण वक्त्यानं साधारणतः काही पथ्य सांभाळायचे असतात, त्यातलं मीही सुरुवातीला सांभाळेल. पण शेजबळ सरांनी तवर सरांना थोडं आवरलं, याबद्दल सुरुवातीला प्राचार्यांनाही मी धन्यवाद देतो. कारण काही वेळेला जयंती नेमकी कोणाची आहे हेच काही वेळा लक्षात येत नाही. इतकी पाहुण्यांची स्तुती केली जाते, पण तवर सर अभ्यासू आहेत, कष्टाळू आहेत, त्यांनाही आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी धन्यवाद देईन. आवर्जून उपस्थित असणारे आमचे दुसरे मित्र डॉक्टर गायकवाड आणि सर्व गुरुदेव कार्यकर्ते, आज या निमित्तानं प्राचार्य शेजवळ यांनी एक सुंदर असा योग आपल्याकडे घडवलाय. म्हणजे विवेकानंद शिक्षण संस्था ही कडारच्या कृष्णा काठावरती मुरलीधराच्या मंदिरामध्ये स्थापन झाली, ती प्रीती संगमावर स्थापन झाली. मी डॉक्टर शेजवळ सरांना यासाठी धन्यवाद देतो की या कार्यक्रमाच्या निमित्तानेही आज स्वामी आणि रयत इथे एकत्र आणली. हा एक अनोखा असा ज्ञान संगम आहे आणि म्हणून त्यांनाही विशेष धन्यवाद दिले पाहिजे. वास्तविक जयंत्या, पुण्यतिथ्या या महापुरुषांचे आपण अनुयायी निर्माण करावेत या उद्देशानं खरं तो होत असत. स्वामी विवेकानंद हे भारतीय संस्कृतीचेच भाष्यकार आहेत. आपली भारतीय संस्कृती त्यांनी विश्व पातळीवरती विराजमान केली. त्यांच्या वाणीला माधुर्य होतं, विचारांचं ऐश्वर्य होतं आणि व्यक्तिमत्वाचं सौंदर्य त्यांना उपजतच लागलं होतं. मंडळी, वक्ता म्हणून बोलत असताना आज महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा वक्त्यांना आदर्श वाटावी अशी काही व्यक्तिमत्व असतं. मी विवेकानंदांच्या विचारांचा चाहता आहे, अनुयायी आहे. ज्ञानेश्वरांनी वक्त्याची फार सुंदर व्याख्या केली आहे. वक्ता कुणाला म्हणायचं
तसं बोलता अनेकांना येत, पण ज्ञानेश्वरांनी केलेली व्याख्या ही मला फार संयुक्तिक वाटते. ज्ञानेश्वर नेहमी सांगतात की ज्याला हृदयाची तार छेडते आणि मस्तकामध्ये विचारांचं बीज पेरता येतं त्याला वक्ता म्हणावं. अन्यथा हृदयाची तार तुटेपर्यंत आणि मस्तकाची शिर उठेपर्यंत आम्ही बोलत राहिलो तर तो वक्तृत्वाचाच कदाचित अपमान होईल. आजही विवेकानंदांच्याकडे पाहत असताना त्यांच्या वाणीला जे संगीतांची सुरावट लाभली होती, त्यांच्या व्यक्तिमत्वाला एक सुमधुरता लाभली होती. मंडळी, फुलासारखं उमलावं आणि ज्योतीसारखं उजळावं असं एक महान व्यक्तिमत्व ज्याचं नाव बापूजींनी आपल्या संस्थेला दिले. मी कधी कधी बापूजींच्या द्रष्टेपणाबद्दल विचार करतो. मग बापूजींची प्रार्थना असेल, बापूजींनी संस्थेसाठी दिलेलं ब्रीदवाक्य असेल, बापूजींनी आपलं उभं आयुष्य ज्या तत्वांसाठी घालवलं ते व्यक्तिमत्व असेल, या सर्वांवरती विवेकानंदांचा एक विलक्षण मंडळी प्रभाव होता. म्हणजे अनेक पर्याय असताना सुद्धा बापूजींनी विवेकानंदांचं नाव ठेवलं. त्यांना हे वाटत होतं की अध्यात्माची बैठक आणि विज्ञानाची दृष्टी असणारा, ज्ञानानं संपन्न असणारा सुसंस्कृत माणूस हा विवेकानंदांसारखा घडावा. आणि मला खरं तर अभिमान या गोष्टीचा वाटतो की संपूर्ण महाराष्ट्राच्या पातळीवरती एक आठवडाभर विवेकानंदांच्या विचारांचं जागरण करणारी ही एकमेव संस्था आहे. आज अनेक उपक्रम म्हणजे तवर सर सांगत असताना मी आठवड्याचा सगळा कार्यक्रम ऐकला. किती संपन्नपणे या तुम्ही ज्ञानज्योती प्रज्वलित करत असता. मंडळी, विवेकानंदांचं एक अत्यंत मोठं चैतन्यपीठ मी नेहमी सांगत असतो. तुम्हाला कलावंतानं कातळावरती कोरलेली लेणी बघायची असेल ना, तुम्ही औरंगाबादला जा आणि तिथं अजंठा वेरूळ बघा. तुम्हाला शिवरायांच्या पराक्रमाची प्रतीकं बघायची आहेत, तुम्ही रायगड बघा, प्रतापगड बघा. पण विवेकानंदांच्या विचारांचं चैतन्यपीठ ज्याला बघायचंय त्यांनी आमची विवेकानंद संस्था बघावी. ही विवेकानंद संस्था एका विचारांच्या वरती उभी आहे. मंडळी, आज सुद्धा जेव्हा जेव्हा मी विचार करतो तेव्हा बापूजींच्या कल्पकतेला मी सलामच करतो. कारण बापूजींच्या मनामध्ये विवेकानंदांचं नाव द्यावं याच्या पाठीमागचा हेतू, शेवट विवेकानंद जगणं, वागणं, त्यांचं बोलणं हा तर एक वेगळा आदर्श आहेच. पण आपल्या या मातीतनं, आपल्या या संस्थेतनं असा नागरिक तयार व्हावा जो विवेकानंदांच्या प्रती आदरच नव्हे तर त्यांच्या विचारांचा तो पाईक असावा. मंडळी, तसं आपणही जन्माला येतो आणि मोठी माणसंही जन्माला येतात. मी नेहमी सांगतो दोघांच्या मध्ये एक फरक असतो. म्हणजे सामान्य माणूस जन्माला येतो, नोकरी करतो, लग्न करतो, पगार वाढावा शासनाशी भांडतो, नाहीच वाढला तर बायकोशी भांडतो, फोटोच घेऊन जातो. साधं साधं जीवन असतं. अरे पण माणसाच्या मनात घर करणारी विवेकानंदांसारखी माणसं ही अलौकिक असतात. शेवट श्वास घेऊन जगळे लागतात, पण ध्यास घेऊन जगणारे असतात ना, ते इतिहास निर्माण करतात. जो विवेकानंदाने आमच्यासाठी इतिहास निर्माण केला. शेवट इतिहास हे सण सणावड्यांची जंत्री नसते. डॉक्टर दीपक जाधव त्याच्यावर अधिक चांगलं सांगू शकतील. इतिहास ही महाचरित्राची मालिका असते. त्यांच्या ध्यासातनं, त्यांच्या कार्यातनं जे पर्व उभं राहिलं असतं, ज्याच्याबद्दलची कृतज्ञता मी नेहमी सांगतो, काळजात जावी अशी काही कोरीव लेणी ईश्वरानं माणसाच्या रूपानं पाठवलेली असतात. हे फक्त काळजात कोरून ठेवायची नाहीत, काळजात जपायची नाहीत आणि काळाच्या ओघामध्ये ती विसरायची नाहीत. त्यांचं स्मरण करायचं. आणि हे स्मरण म्हणजे ती जयंती असते, हा चैतन्याचा जागर असतो. मंडळी, शेवट विवेकानंदांचं स्मरण यासाठी करायचं की आपल्या आंतरिक सामर्थ्याला साथ घालणारा हा साधू पुरुष होता. आपल्या आंतरिक सामर्थ्याला चेतवणारा हा युगपुरुष होता. आणि त्यांची जयंती आपण साजरी करतो. मी तुम्हाला हे सांगेन की इतिहासाला सुद्धा अनेक वेळा प्रश्न पडतात. मंडळी, एखादा माणूस बुद्धिवान आहे पण इतिहासाला पुढचा प्रश्न पडतो, तो नीतिमान आहे का? एखादा माणूस नीतिमान आहे, पुढचा प्रश्न पडतो, तो कल्पक आहे का? एखादा माणूस कल्पक आहे पण तो क्रियाशील आहे का? एखादा माणूस क्रियाशील आहे पण तो कर्तबगार आहे का? या साऱ्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी नियती ही विवेकानंदांसारख्या युगपुरुषांना जन्माला घालते. शोभा का जन्माला आले, ज्ञानोबा तुकोबा का जन्माला आले, बापूजी का आले, कर्मवीर का आले, या सगळ्यांची प्रश्नांची उत्तरं मंडळी नियतीनं आकडा ठेवते. कारण जेवढा समाज हा अस्वस्थ झालेला असतो, तोल ढासळलेला असतो, अज्ञानाचा अंधार दाटलेला असतो, माणसाला नेमका धर्मच कळत नाही. जेवढा विवेकानंद जन्माला आले त्यावेळेस धर्मच आम्हाला कळला. विवेकानंद आणि विज्ञानाचं वेगळं नातं
मंडळी मी तुम्हाला हे सांगत जाणार आहे की बापूजींनी केवळ विवेकानंद हे नाव ठेवलं नाही, तर ज्ञानात आणि विज्ञानाचा सुद्धा वेगळा समजतो. तुम्हाला आजपर्यंत माहिती आहे का नाही मला माहित नाही, पण मी मुद्दाम तुम्हाला सांगणार आहे. मंडळी यासाठी सांगणार आहे की हे जे महामानव जन्माला येतात ना, त्यांच्या पाठीमागे सामाजिक प्रेरणा असतात. तुम्ही जर साधारणतः एक 200-250 वर्षाचा इतिहास बघितला तर आमच्याकडे 3 प्रेरणा आहेत. पहिली प्रेरणा होती, आम्हाला सामाजिक सुधारणा करायची होती. त्यावेळीची स्वातंत्र्य प्राप्तीचं ध्येय नव्हतं, कारण इंग्रजांची राजवट सुरू झाली होती, अंधश्रद्धा माजलेल्या होत्या, माणूस माणसाला विचारत नव्हता. त्या काळामध्ये राजा रामराम त्या काळामध्ये विवेकानंद पुढे आले, शाहू आंबेडकर फुले पुढे आले आणि यांनी एक विचार केला की आपल्याला समतेचं तत्व निर्माण करायचे. ती सामाजिक परिवर्तनाची चळवळ, सामाजिक सुधारणेची चळवळ, ही पहिली आपली प्रेरणा. दुसरी प्रेरणा तुम्ही बघता तेव्हा इंग्रजांच्या या जुलमगिरीतनं, इंग्रजांच्या या गुलामगिरीतनं आपल्याला मुक्त व्हायचं असेल तर आपल्याला स्वातंत्र्य केवळ एक सत्ता जाऊन दुसरी सत्ता आणायची नव्हती, तर आम्हाला लोकशाही प्रस्थापित करायची होती, आम्हाला मानव प्रतिष्ठा द्यायची होती. मग तो स्वातंत्र्याचा लढा, त्यातही बापूजी होते, लक्षात घ्या. त्यात गांधी होते, टिळक होते, पुष्कळांची नावं घेता येईल. आणि तिसरी सगळ्यात मोठी महाराष्ट्रातली चळवळ कुठली असेल तर शिक्षण प्रसाराची चळवळ होती. मंडळी, जेवढी समतेची गरज आहे ना, जेवढी स्वातंत्र्याची गरज आहे ना, तेवढाच माणूस उभा राहण्यासाठी शिक्षणाची गरज आहे. हे ओळखणारे कर्मवीर, हे ओळखणारे बापूजी आहेत. हे लक्षामध्ये घ्या, कारण त्यांना हे माहिती होतं की सुबत्ता अनेक अंगाने येईल. शिक्षणाचा ज्ञानाचा आणि शिक्षणाचा इंग्रजांनीच जोडलेला आहे. त्याच्यापूर्वी शाळा अशा स्वतंत्र होत्या. कुठल्या तरी मठात जायचं, कुठल्या तरी जंगलात जायचं, कुठला तरी गुरु गाठायचा. अभ्यासक्रम आपल्याला नव्हता. एक गोष्ट की इंग्रजांनी आपल्याला अभ्यासक्रम दिला, आणि जो अभ्यासक्रम आपल्याला दिला तो अभ्यासक्रम हा माणूस निर्माण करणारा नव्हता. कारण त्यांना अभिप्रेत काय होतं, आपलं प्रशासन चालावं आणि त्याला मनुष्यबळ असावं. त्यांचा हेतू नव्हता की सुसंस्कृत माणूस घडवावा. आणि म्हणून अशा काळामध्ये सुद्धा मी जेव्हा विवेकानंदांचा विचार करतो ना, विवेकानंदांनी विचार मांडला, आय वॉन्ट एज्युकेशन ऑफ मॅन मेकिंग. विचार करा, मला माणूस घडवणारं शिक्षण पाहिजे. आय वॉन्ट एज्युकेशन ऑफ कॅरेक्टर फॉर्मिंग. नुसता माणूस नको, तर तो चारित्र्य संपन्न हवा. एज्युकेशन ऑफ तुम्हाला राष्ट्र बांधायचे. केवढा सुंदर विचार आहे, हे लक्षामध्ये घ्या. म्हणजे राष्ट्र पहिल्यांदा माणूस बांधावा लागतो, चारित्र्य बांधावं लागतं, त्यातनं राष्ट्र. शेवट माणूस घडला तर इतिहास घडतो, आणि इतिहास असेल तर माणूस घडतो. म्हणून विवेकानंदांनी सांगितलं होतं, मला असा धर्म हवा, मला असं शिक्षण हवं ज्यातून पहिला माणूस घडेल. विचार तुम्ही या गोष्टीचा करा. इंग्रजांना ही गोष्ट अभिप्रेत नव्हती, म्हणून महात्मा फुलेंनी त्यांना विरोध केला. हंटर कमिशनच्या माध्यमातून सांगितलं, नामंजूर आहे तुमचं शिक्षण, आम्हाला असलं शिक्षण नको. माझा महाराष्ट्र, माझं राष्ट्र हे गरीब ग्रामीण भागात राहतं, त्याला अनुकूल असा अभ्यासक्रम द्या. तिथं शेती शिकू द्या, तिथं जनावरांचा अभ्यास असू द्या, तिथं हवामान कळू द्या, तिथं वातावरण कळू द्या. किती कल्पकतेनं महात्मा फुलेंनी अभ्यासक्रमाची विभागणी केली. ज्या गावाला नदी वाहते तिथं एखादा सुंदर उद्योगधंदा उभा राहू द्या, तिथं तंत्र शिक्षण द्या. आणि त्याच्या पलीकडे जाऊन महात्मा फुलेंनी सांगितलं की आम्हाला मूल्य शिक्षणही द्या. केवळ मेंदूच नव्हे तर आमचा हाती बळकट करू द्या. तुम्हाला आश्चर्य सांगतो की हाच विचार हा विवेकानंदांनी सुद्धा रामकृष्ण मिशनची स्थापना करताना काढला. म्हणजे रामकृष्ण मिशन जे जन्माला आलं 1 मे 1897 छानपैकी त्याची तुम्ही घटना बघा. त्याच्यातही त्यांनी सांगितलेलं होतं की मला नुसते ध्यानात बसणारे संन्याशी घडवायचे नाहीत, मला जमीन नांगरणारा संन्याशी घडवायचा आहे, जमिनीशी नातं जोडणारा घडवायचा. दुसऱ्या बाजूने सांगितलं, मला नुसत्या धर्मचर्चा करायच्या नाहीत, मला धर्मचर्चा करायचं आहे, मला धर्म शिक्षण करायचंय, पण नांगरलेल्या जमिनीतनं जे पीक येतं ना ते बाजारात घेऊन तिथे विकण्याला असा मला चांगल्या उर्जेचा धडा असा नागरिकही घडवायचा आहे. मला तुम्ही सुंदर 100 तरुण द्या, मी तुम्हाला सुंदर राष्ट्र देतो. अरे सुंदर भारताचं राष्ट्र निर्माण करण्यासाठी तरुणाला साथ घालणारे विवेकानंद होते. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, जेव्हा भारत स्वतंत्र झाला, म्हणजे कर्मवीरांनी हा महात्मा फुलेंचा वारसा पुढे नेला, पण भारत स्वतंत्र झाल्यानंतर पहिल्या शिक्षण आयोगाचे जे अध्यक्ष होते डॉक्टर राधाकृष्णन, यांच्यावरती विवेकानंदांचा प्रभाव होता. किंबहुना लोक अनेक वेळा सांगायचे की राधाकृष्णन यांच्यात आम्हाला
आम्हाला विवेकानंद दिसणार. म्हणून राधाकृष्णांनी जे एक सुंदर वाक्य आम्हाला सांगितलं, कशी परंपरा जोडली जाते बघा. विवेकानंदांचा धर्मविचार, श्रमविचार, बापूजींचा मूल्य विचार आणि त्याच वेळेस कर्मवीरांचा श्रमविचार हा एका वाक्यात डॉक्टर राधाकृष्णांनी जोडला होता की शरीर, आत्मा आणि मन यांचा पवित्र मार्गाने विकास म्हणजे संस्कृती, आणि संस्कृतीचं संवर्धन म्हणजे शिक्षण. काय सुंदर आहे बघा. आम्हाला शरीर, आत्मा आणि मन, आमचं शिक्षण केवळ नोकऱ्या मिळवायचे नाहीये. आज सगळ्यात महत्वाची गोष्ट झाली आहे की आम्ही शिक्षणाची हेतूच मंडळी विसरलोय. आमचं शिक्षण सगळं आम्ही कुठल्या तरी नोकरीशी, गुणवत्तेची. आज सुद्धा मी गमतीनं सांगतो, बापूजींना काय घडवायचं होतं, विवेकानंदांना काय सांगायचं होतं, अरे तुझ्या आत जे लपलंय ना ते जाग कर. म्हणजे नेहमीची आमची सर्व प्रचलित व्याख्या की एज्युकेशन इज द मॅनिफेस्टेशन, आमच्यात लपलंय. अरे तुझ्यात काय लपलंय? आज तुम्हाला मला सांगा की मी पाहिलं मध्यंतरी एक छोटीशी फिल्म आहे, पण त्याच्यामध्ये आज आमचे पालक आमच्या महत्वाकांक्षा विद्यार्थ्यांच्यावर लादत असतात. किती पालकांना असं वाटतं की माझा मुलगा शिक्षक व्हावा, किती पालकांना वाटतं की माझा मुलगा पण बापूजी व्हावा, माझा मुलगा पण विवेकानंद व्हावा, आज माझा मुलगा डॉक्टर व्हावा, माझा मुलगा इंजिनियर व्हावा. अरे शिक्षक व्हावा वाटणारा वडील माझ्या वाट्याला आला हे मी माझं भाग्य समजतो. आपल्या लेकरांना शिक्षक व्हावं. विचार तुम्ही करा, म्हणजे डॉक्टर होण्यासाठी चांगला शिक्षक भेटावा, पण आपल्या विद्यार्थ्याने शिक्षक व्हावं असं वाटणारे किती पालक आहेत. आज तर गमतीने मी कित्येक वेळा बोलतो, ह्या कोरोनाचा काळ मगाशी बोललात तुम्ही, याच्यामध्ये जे काही गुणवत्तेचं फीक आलंय ना, हे 10 वर्षांनंतर तुम्हाला त्याचे तोटे कळणार आहेत. आजही तुम्हाला मी सांगतो, एक भ्रामक अशा गुणवत्तेच्या नादामध्ये आज संपूर्ण राष्ट्र वेड्यासारखं नांदताय. जसं आमच्याकडे विवेकानंदांनी सांगितलं होतं की धर्म जर लोकांनाच कळला नाही तर भारत वेड्यांचे इस्पितळ होईल. आज मला वाटतं की गुणवत्ता आम्हालाच कळत नाहीये. आज भरमसाठ मार्क म्हणजे गुणवत्ता. अरे टक्के टोनपे खाऊन मिळवलेलं यश म्हणजे गुणवत्ता. आज विवेकानंदांची गुणवत्ता लक्षात घ्या. आज स्वामी विवेकानंदांनी उभं आयुष्य, त्यांना किती मार्क पडले यापेक्षा टक्के टोनपे खाऊन त्यांनी किती आम्हाला दिशा दिली. आणि म्हणून मंडळी तुम्हाला मी सांगेन की आम्हाला विवेकानंद हे त्या राधाकृष्णन यांच्यात दिसायचे. आज मी कधी कधी सांगतो की रामकृष्ण आम्हाला विवेकानंदांचे दिसायचे. मंडळी खरं सांगतो तुम्हाला, मी गांधीजी बघितले नाहीत, मी लोकमान्य बघितले नाहीत, मी गाडगे बाबा बघितले नाही, शाहू फुले आंबेडकर बघितले नाही, पण हे सगळे युगपुरुष आम्हाला कर्मवीरांच्यात आणि बापूजींच्यात दिसायचे. असं वाटायचं की बापूजींचं अंतःकरण हे महापुरुषांचं वसतिस्थान आहे, कर्मवीरांचं अंतःकरण हे महापुरुषांचं वसतिस्थान आहे. मी समस्त गुरुदेव कार्यकर्त्यांना एक विनंती करतो की अनेक आजच्या लेकरांनी बापूजीही बघितले नाहीत आणि कर्मवीर भाऊरावही बघितले नाहीत. तेव्हा माझी विनंती एकच आहे, ते बापूजी आणि ते कर्मवीर आता गुरुदेव कार्यकर्त्यांच्यात दिसावे. आणि जर ते गुरुदेव कार्यकर्त्यांच्यात दिसवले तर जयंती साजरी केली. जयंती हा केवळ उपचार नाही, तो संस्कार सोहळा आहे. म्हणजे शेजवळ सरांनी सांगितलं की पाटणे तुम्ही बोला, मग पाटणे विचारत होते कुठं कसं बोलायचं. केवळ बोलणं हा माझा पिंड नाही, लक्षामध्ये घ्या. शेवट जर आपण सगळे सप्ताह असे जर नुसते उरकत असू, मी कित्येक वेळा सांगतो की आता ऑनलाईन भाषणातनं किती हृदयाला स्पर्श होतो याच्या बाबतीत मी काळजीत आहे. पण एक तर खरं आहे ना की तुम्ही निदान हा विचारांचा जागर तरी चालू ठेवताय. हा विचारांचा जागर केवळ सप्ताहापुरता नको, नाहीतर कधी कधी गमतीनं आम्ही म्हणतो आमच्याकडे सौजन्य सप्ताह चालू केले जातात. म्हणजे एकदा आम्ही तळमावल्याला जायचो जेव्हा मी होतो आणि तो सौजन्य सप्ताह चालू होता. अहो काय कंडक्टर तुम्हाला मी सांगतो, या बसा बसा, आणि इतकं कौतुक करायचो आणि मला फार आनंद वाटायचा. काय एसटी बदलली म्हटलं सगळी. आणि आठवड्यानंतर तेच कंडक्टर आमच्याकडे इतकं तुच्छतेने बघायला लागलं, अरे लवकर येतं का, वाजवू डबल बिल. मी एकाला विचारले आज का असं वागतं, त्यांनी मला सांगितलं कालच सौजन्य सप्ताह संपला म्हटले. म्हणजे अगदी आमचं सगळं सौजन्य हे सप्ताहापुरतं मर्यादित असतं. ते मर्यादित नको. शेवट तुम्हाला मी सांगेन ना, जीवनातनं जर काही आपल्याला आकार घ्यायचा असेल ना तर विचारांची संगत फार गरजेची असते. शो मी युअर कंपनी, आय टेल युअर फ्युचर. मी तुझी त्याच वेळी सांगतो संगत कुठली आहे, त्याच्यावर तुझं भविष्य सांगतो. आजही कर्मवीर असतील, बापूजी असतील, हे महाराष्ट्राचे 2 ज्ञानाचे डोळे आहेत मंडळी. आज आपण जे बघू शकतो ना, आज जे आपण एका वेगळ्या दृष्टीने उभे राहू शकतो ना, तो तुमच्या माझ्या जगण्याचा पाया बापूजी आणि कर्मवीरांनी घातलाय. हे 2 ज्ञानाचे डोळे आहेत.
आणि दोघही बापू जे असतील कर्मवीर असतील हे बुद्ध विचारांचे पाईक आहेत. शांतपणे ऐका. 2500 वर्षामध्ये 2 परंपरा समांतर वाहत आहेत. एक परंपरा मनूची आहे, जी वर्ण वर्चस्व सांगते, जी माणसाला माणूस मानत नाही. आजही तुम्हाला मी सांगतो की जी स्त्री स्वातंत्र्याचा पुरस्कार करत नाही, न स्त्री स्वातंत्र्य म्हणते. आणि दुसऱ्या बाजूची परंपरा आमची बुद्धाची परंपरा आहे, जी आम्हाला प्रज्ञा करुणाशील सांगते, जी आता आम्हाला स्वातंत्र्य, समता आणि बंधुता सांगते. आणि ही बुद्धाची परंपरा या कर्मवीरान बापूजींनी चालवली. गौतम बुद्ध नेहमी सांगायचे की मी शेतकरी आहे आणि मी शिक्षक आहे. आणि लोक प्रश्न विचारायचे की तुम्ही शिक्षक कसे शिकवत नाही. तिथं गौतम बुद्ध सांगायचे मी बोलतो हे शिकवतो. आणि शेतकरी म्हणशील तर माझं मन हेच माझ्यासाठी शेती आहे. त्या मनाच्या शेतीत मी विचारांचे दाणे पेरतो, श्रद्धेची बीजे पेरतो. मी बुद्धीचा नांगर घेतो आणि त्याला उत्साहाचे बैल जोडतो. मी त्याच्यामध्ये माझ्या विचारांची पेरणी करतो. मी विकारांचं तण उपटून काढतो आणि सत्याची कास धरतो, कष्टाची उपासना करतो. आणि मनाच्या शेतीतनं मी अमृताचं फळ घेतो. मंडळी, हे अमृत म्हणजे ज्ञान असतं. भारतीय संस्कृती कोशामध्ये गुरुची 2 वैशिष्ट्य सांगितले. एक ज्ञान आहे आणि दुसऱ्या बाजूला संस्कार आहे. तुम्ही मला सांगा, ज्ञान आणि संस्कार ही 2 मूल्य आहेत. आजही तुम्हाला जर जीवनामध्ये प्रगती करायची असेल तर ज्ञान हवं, परंतु ज्ञानाबरोबर ते विज्ञान हवं. मी अधिक न बोलता माझ्या व्याख्यानाचा समारोप करताना मंडळी एवढंच सांगणार आहे की केवळ विज्ञान ज्या अर्थानं तुम्ही सायन्स घेता, मी नेहमी सांगतो की परिवर्तनासाठी ज्ञान पाहिजे. चिमणीकडे ज्ञान आहे का की पाऊस पडतोय आता घरटं बदलावं? मुंगीकडे ज्ञान आहे का वाळू वाहून जाईल म्हणून काही वाळू बदलावं? माणसाकडे ज्ञान आहे, त्यानं घरी कशी बांधली बघा, आपले पोशाख कसे बघा. ज्ञान आणि विज्ञान. विज्ञान म्हणजे काय? तुम्हाला हवा माहिती आहे, ही हवा आहे, हे पाणी आहे. पण हवा पाण्यापासून आपण वीज तयार केली, वीज हे विज्ञान आहे. तुम्हाला माती माहिती आहे, ती प्रकृती आहे, ते ज्ञान आहे. पण त्या मातीपासून तुम्ही शेती तयार केली, हे विज्ञान झालं. याचा अर्थ ज्ञानाचा तुम्ही वापर केला. तुमच्याकडे हौद आहे, त्यात पाणी आहे, आणि पाणी तुम्ही वापरलं नाही तर हौदातल्या पाण्याला शेवाळ चढण्याची शक्यता असते आणि तिथं अहंकाराचे डास वाढतात. तुमच्याकडे कणगी आहे, त्याच्यामध्ये धान्य आहे, पण धान्य तुम्ही वापरायचं नाही ठरवलं तर त्यात ज्ञानाचा वापर होणार नाही. विज्ञान याचा अर्थ ते प्रात्यक्षिक आहे. ज्ञान ही शक्ती आहे, विज्ञान हे प्रात्यक्षिक आहे. एक गोष्ट लक्षात घ्या की एका बाजूला तुमच्याकडे ज्ञान पुष्कळ आहे, ज्ञानापासून तुम्ही वस्तू तयार करता आणि ज्ञानापासून तुम्ही मनुष्यही तयार करता. बापूजींना असं वाटायचं की ज्ञानापासून धन मिळेल, धनापासून संस्कृती मिळेल, पण संपत्ती मिळेल, परंतु माणूस सुसंस्कृत कसा होईल? आज खरं सांगू, मला आठवण येते ना ते विवेकानंदांच्या एका विचाराची. बेलूरच्या मठामध्ये विवेकानंदाने एक सुंदर विचार मांडला, जो आजच्या जीवनाशी प्रचलित आहे. मंडळी, आज तुम्ही बघता, मला विवेकानंदांच्या त्या विचारांची आठवण येते. बेलूर मठात त्यावेळी विवेकानंदाने 1901 ला सांगितले, बाबांनो, बंद करा हे उग्रांचे नाद. सारा देश बायकी होत चाललाय. आज मला सांगा मंडळी की त्या टीव्हीवरची मालिका की आमच्यासाठी अफूची गोळी झाली. आज ते अफू घेतल्याशिवाय माणसाला स्वस्थता नाही. आम्ही काय बघतोय कोणीकडे जातोय ते आम्हालाही कळत नाही. आज मधुकरराव चौधरींची मला आठवण येते. मधुकरराव चौधरींनी त्या काळात दुष्काळ पडला होता, त्यावेळेस सांगितलं होतं की ह्या दुष्काळामध्ये जमीन कोरडी राहील पण लेकरांची मनं ओढली राहिली पाहिजेत. आपण शिक्षणाचा नव्या अंगाने विचार केला पाहिजे. केवळ आपण दुधात पाणी घालून त्याला दूध म्हणून दिलं तर ही सगळ्यात मोठी प्रतारणा शिक्षणाची ठरेल. आज शिक्षणापासून समाज वंचित राहिला तर समाज दारिद्र्याकडे जाईल. तो धर्माला आंधळा होता कामा नये, तो अज्ञानाला आंधळा होता कामा नये. ही दृष्टी देणारी माणसं होती. आज लक्षात त्यांना जगण्याचं प्रयोजन सापडलं होतं. मी तुम्हाला सांगेन, ज्याला जगण्याचं प्रयोजन सापडतं ना त्याला जगण्याला काहीतरी अर्थ देता येतो. आज कर्मवीरांना हे प्रयोजन काल्यामध्ये सापडलं, त्या सत्यशोधक चळवळीमध्ये, आणि त्यांच्या लक्षामध्ये आलं की मला महाराष्ट्रातला माणूस जर खऱ्या दृष्टीनं समृद्ध आणि प्रतिष्ठित करायचा असेल तर त्याला मला ज्ञानी केला पाहिजे.
आणि वसा कर्मकाराने घेतला, त्यांना तिथं प्रयोजन सापडलं. बापूजींना जे प्रयोजन सापडलं ना, ते म्हैसूर स्टेट मधल्या सोंडूरच्या इथं सापडलं. ते राजगुरू होते आणि त्यांना असं वाटत होतं, लेकरं ही राजाची असली काय आणि गरिबाची असली काय, मी गरिबाच्या लेकराला ज्ञान देणार नाही काय. आणि त्यावेळीच त्यांना गांधींची हाक ऐकू आली. स्वातंत्र्य लढ्यात बापूजी आले आणि एका वेगळ्या ध्यासानं त्यांनी विवेकानंदांचा इतिहास उभा केला. विवेकानंदांना सुद्धा आपलं प्रयोजन कुठं सापडलं? रामकृष्णांच्या मृत्यूनंतर जेव्हा ते उभा भारत पालथा घालत होते, एका बाजूला संगमरवरी अशा प्रकारचे प्रसाद त्यांना दिसत होते आणि दुसऱ्या बाजूला त्यांना झोपड्या दिसत होत्या. आणि त्यावेळीच त्यांच्या मनातली कणव जागी झाली. कन्याकुमारीच्या खडकावरती उभे राहिले आणि एक संकल्प त्यांनी केला, या मानवी जीवनाचा उद्धार मला करायचा असेल तर विज्ञान आणि अध्यात्म मला एकत्र आणावं लागेल. या मानवी जीवनाचा मला उद्धार करायचा असेल तर मला पूर्व आणि पश्चिम यांना एकत्र आणावं लागेल. आणि विवेकानंदांचा विचार असा होता, मला पश्चिमेकडचं विज्ञान घ्यायचंय आणि पूर्वेकडचा धर्म त्यांना द्यायचाय, मला तत्वज्ञान त्यांना द्यायचंय. विचार करा, जेव्हा शिकागोला विवेकानंद गेले आहेत तेव्हा काय 2 शब्द बोलले म्हणून ते विश्वविख्यात झाले नाही, पण बंधू आणि भगिनी या 2 शब्दातनं त्याने विश्व बंधुत्वाचं नातं जोडलं होतं. त्यांना ती संस्कृती अभिप्रेत होती. विवेकानंदांनी सांगितलं की आज धर्माला संप्रदायाच्या भिंती चढल्या. आज प्रत्येकानं आपला आपला धर्म त्याला कुंपण घालून ठेवलेलं आहे. त्या काळात आम्हाला विवेकानंद सांगतात, जसं पाणी समुद्राला मिळतं, जसं पाणी नदीला असतं पण नद्या समुद्राला मिळतात, तसा हे प्रभू सगळे धर्म तुझ्यापाशी मिळतात. विवेकानंदांचं सांगणं एकच होतं की धर्म आणि विज्ञान याच्यामध्ये समन्वय आम्ही साधला पाहिजे. आता शांतपणे तुम्ही ऐका, मी तुम्हाला सांगेन की विज्ञान, धर्म आणि शिक्षण यांचं नातं बापूजींनी जोडलं. त्याचा अर्थ काय होतो? त्याचा अर्थ एकच होतो मंडळी, की तुम्ही पाहता की विज्ञानात शोध लागतात. आज दिव्याचा शोध लागला, ज्यानं शोध लावला त्याच्या घरापुरताच उजेड पडला नाही, ज्यानं शोध लावला त्याने त्याच्या राष्ट्रापुरता उजेड पडला नाही, तर ज्यानं तो शोध लावला त्या शोधाचा उपयोग जगाच्या कानाकोपऱ्यात. सारख्या माणसानं रॅबिट नावाची लस शोधून काढली, की वैद्यकीय अशा प्रकारच्या ज्ञानाचं संशोधन होतं. त्या लशीचा उपयोग हा जगातल्या सगळ्यांना झाला. विज्ञानाचा उपयोग, विज्ञानाचा शोध तर जगातल्या प्रत्येकाला होत असेल तर धर्मातलं तत्वज्ञान हे जगापर्यंत का जात नाही? आम्ही का त्याला कुंपण घालून ठेवलेले आहेत? विज्ञान जसं सहज आहे, सुगम आहे, सुलभ आहे, स्वाभाविक आहे, तसा आमच्याकडे धर्मविचार असला पाहिजे. धर्माला बंधनं घालू नका. फार सुंदर वाक्य विवेकानंदांनी उच्चारलं. मला शंकराचार्यांची बुद्धिमत्ता पाहिजे, मला बुद्धाची करुणा पाहिजे, मला इस्लामचा बंधुभाव पाहिजे आणि मला ख्रिश्चनांचा सेवाभाव पाहिजे. आणि या सगळ्यांचा मिळून मला एक मानवीयाचा दीपस्तंभ उभा करायचा आहे. काय सांगितलं बापूजींनी? रामकृष्ण, रहीम ख्रिस्त, बुद्ध, जगत्कृष्ण, महावीर, मानव सत्य, मानवीयाचे दीपस्तंभ. जे आम्हाला विवेकानंदांनी सांगितलं ना, त्याच विवेकानंदांची अमृतवाणी, त्याचं प्रतिबिंब बापूजींच्या प्रार्थनेमध्ये होतं. तुम्ही प्रार्थना म्हणता, विवेकानंदांनी सांगितलं मला सत्याचे उपासक तयार करायचे, सत्यशील, प्रामाणिकता, त्याग, पिळून प्रवृत्ती साळा, मानव्याचे अधिष्ठान, ईश तत्व दर्शन. ज्याच्याकडे अधिष्ठान आहे ना तिथं तो देव आहे. मंडळी लक्षामध्ये घ्या, काळ असा होता स्वातंत्र्यापूर्वीचा की देऊळ असावं, देव नसावा, देश असावं, स्वातंत्र्य नसावं. त्या काळामध्ये माणूस असावा आणि त्याला हुरूप नसावा. मी जाताना तुम्हाला एक सांगेन, भाषण होताना सुद्धा, की बाबांनो, आपल्याला मानव तितका एक जर घडवायचं असेल तर विवेकानंदांचा विचार हा जगात. शेवट हाही विचार करा, देश अनेक असतात, विश्व एक असत, धर्म अनेक असतात, मानव एक असतो. आज हा मानव एक आहे. आज आमच्याकडे कुसुमाग्रजांनी काय सांगितलं की नद्या सुंदर आहेत, डोंगर सुंदर आहेत, पण याहून सुंदर आहे तो माणूस. पण माथ्यावरती आभाळ आणि पायाखाली रस्ता असला तरी माणसासाठी जगावंसं वाटतं. आज आम्ही पैशासाठी जगतो, आज आम्ही कशासाठी जगतो? शांतपणे विचार करा. शेवट धर्म हे अंतरंगाचं विज्ञान आहे मंडळी, आणि विज्ञान हा सृष्टीचा धर्म आहे. सृष्टी कधी असं म्हणते का हे फळ मी त्याला देणार नाही,
मी सावली याला देणार नाही. मग धर्म असा का सांगतो? शेवट आम्ही माणूस आहोत ना. मी मध्यंतरी एक सुंदर संदर्भ एका ठिकाणी वाचला, केवळ तो तुमच्या मनावर बिंबवावा म्हणून जाताना तो संदर्भ देत. अगदी साधा होता. काही कबूतर ही एका उंच अशा मंदिरावरती होती आणि त्यावेळी कुठला तरी उत्सव आला, मंदिराला रंग द्यायचा होता. कबुतर सगळी हाकलली. ती कबुतर पुन्हा एकदा कुठल्या तरी मशिदी येऊन बसली. त्यावेळी ईद आली, रंग द्यायचा होता. पुन्हा कबुतरांना हलवलं आणि ती चर्चवर येऊन बसली. तिथं सुद्धा काहीतरी काम निघालं, पण तिथूनही गेलं. आणि एक दिवस त्या कबुतराच्या पिलानं आपल्या आईला विचारलं की आपण एकदा मशिदीवर होतो, आपण मंदिरावर होतो आणि आता आपण इकडं आलोय म्हटले. पण हे खाली काय चाललंय? खाली काय चाललं होतं? हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन यांच्यात वेगवेगळं भांडण चाललं होतं. आणि ते पिलू फक्त आपल्या आईला विचारते, आई ही माणसं का भांडतात? तेव्हा आई त्यांना सांगते, हिंदू आहेत, ते ख्रिश्चन आहेत. तेव्हा ते कबूतर एकच प्रश्न विचार, आपण मंदिरावर होतो तेवढी कबूतरच होतो ना, आपण मशिदीवर होतो तेवढी आपण कबूतरच होतो ना, आणि आपण चर्चवर होतो तेवढी कबूतरच होतो ना. आपण तिन्ही वेळी कबूतर असतात, तर मग ही माणसं तिन्ही ठिकाणी माणसं का असत नाहीत? ही धर्म का घेतात? तेव्हा त्या पाखराची आई त्याला छान उत्तर देते, सांगते, बेटा उंचावर आल्यामुळं काही कळतंय, अजून ती माणसं जमिनीवरतीच आहे. माझी एकच विनंती आहे की आपल्याला उचलून धरलंय ते विवेकानंदाने धरले, आपल्याला माणूस व्हायचं. डॉक्टर राधाकृष्णन सांगतात, वी हॅव लर्न टू फ्लाय इन द एअर लाईक बर्ड्स अँड टू स्विम इन द वॉटर लाईक फिशेस, बट हाऊ टू लिव्ह ऑन द अर्थ लाईक ह्युमन बिंग वी हॅव स्टील टू लर्न. आपल्याला माणूस घडवायचं. आणि म्हणून विवेकानंद सांगतात, आय वॉन्ट एज्युकेशन ऑफ मॅन मेकिंग, कॅरेक्टर फॉर्म अँड नेशन बिल्डिंग. पहिल्यांदा मला माणूस घडवायचं. आणि माणूस घडवणारे हे सारे महामानव आज विवेकानंदांच्या रूपानं हा चैतन्य सूर्य आमच्यात नाही. आज ज्ञानाची प्रकाशवाढ दाखवणारे बापूजी त्यांच्यासारखा ज्ञानसूर्य नाही. आज मेनकुदळे सर, चेजवळ सर यांना मी विनंती तुम्हाला एकच करणार आहे की आज आपल्याला एका उंच जागेवर जाण्याचं भाग्य मिळालेलं आहे. आणि याच्यासाठी कर्मवीर बापूजींच्या फलश्रुतीची फलं आहेत, लक्षामध्ये घ्या. ज्यावेळेस ते कबूतर वरून प्रश्न विचारते की आई ती माणसं का होत नाही, आपल्याला माणूस घडवायचा. आणि आपण जर माणूस घडवलाच नाही तर महापुरुषांचे पराभव हे व्हायला वेळ लागणार नाही. म्हणून विवेकानंदांचं एक वाक्य सांगून मी मुद्दाम वाक्य लिहून आणले. आणि वाक्य इतकं सुंदर आहे की धर्माला, विज्ञानाला सामोरं जायचं नसेल. बघा, धर्माला आणि ज्ञानाला, विज्ञानाला सामोरं जायचं नसेल तर जेवढ्या काळात ते नष्ट होतील तेवढं बरं. त्यातून मानव जातीचं कल्याण होईल. धर्म असेल, ज्ञान असेल, ते आम्हाला विज्ञानाशी जोडलं पाहिजे. आणि विज्ञानाधिष्ठित असा धर्म आणि ज्ञान आम्हाला दिलं पाहिजे. की देण्याची शक्ती आपल्या सगळ्यांना प्राप्त होऊ द्या, एवढीच प्रार्थना करतो. आणि म्हणेल धन्यवाद सर. ज्ञानाचं भांडार अनेकांच्याकडे असतं, परंतु ते व्यक्त करण्याचं भाग्य मोजक्याच लोकांना सरस्वतीने दिलेलं असतं. असं भाग्य लाभलेले आजचे वक्ते प्राचार्य डॉक्टर पाटणे साहेब, आपण विवेकानंद, बापूजी, बुद्ध यांचे दाखले देत आम्हाला अत्यंत उत्कृष्ट मार्गदर्शन केलं. आणि या समारोपाच्या कार्यक्रमाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन कळस बसवला, त्याबद्दल मी आपल्याला धन्यवाद देतो. यानंतर आपले आजचे दुसरे पाहुणे, अल्पशा कालावधीमध्ये ज्यांनी आपल्या कार्यानं वेगळी उंची गाठलेली आहे, आपला वेगळा ठसा निर्माण केलेला आहे, असे आमचे मित्रवर्य प्राचार्य डॉक्टर मेनकुदळे साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. मेनकुदळे सर, माईक चालू करा प्लीज. लालबहादूर शास्त्री महाविद्यालयाच्या वतीनं आज आयोजित केलेल्या स्वामी विवेकानंद जयंती सप्ताहाच्या निमित्तानं आजच्या या स्वामी विवेकानंद जयंती सप्ताह समारोपाचे प्रमुख पाहुणे माझे मार्गदर्शक आदरणीय पाटणे सर,
मगाशी पाटणे सरांनी जो उल्लेख केला की आपल्या महाविद्यालयाचे एक दिशादर्शक नेतृत्व सन्माननीय शेजबळ सर, माझे मित्र डॉक्टर तवरकर सर, गायकवाड सर, महेश जाधव सर, या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे सर्व सहकारी शिक्षक, शिक्षकेतर सेवक बंधू आणि भगिनींनो, खरं तर पाटणे सरांनी अतिशय मौलिक अशा स्वरूपाचं मार्गदर्शन माझ्या पूर्वी केलेलं आहे. स्वामी विवेकानंदांची जीवनदृष्टी, खरं म्हणजे अध्यात्म आणि वैज्ञानिक दृष्टिकोन समाजामध्ये रुजावा, त्या माध्यमातून एक उन्नत अशा स्वरूपाच्या समाजाची निर्मिती व्हावी यासाठी ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य वेचलं, त्या स्वामी विवेकानंदांच्या जयंतीच्या निमित्तानं एक विविध प्रकारचे उपक्रम, शैक्षणिक उपक्रम आपल्या महाविद्यालयामध्ये या ठिकाणी आयोजित केले. या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या वैचारिकतेला एक दिशा देण्याचं काम शेजबळ सरांनी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मला मनापासून या ठिकाणी अभिनंदन आणि आभार यासाठी मानायचे आहेत की जी मगाशी परिचय करून देत असताना प्रास्ताविकामध्ये जे शैक्षणिक उपक्रमांची यादी सांगितली, खरोखर विद्यार्थ्यांच्या वैचारिकतेला एक दिशा देण्याचं काम या माध्यमातून केलं जात आहे, याचा मला मनस्वी आनंद आहे. स्वामी विवेकानंदांच्या जीवनदृष्टीचा, त्यांच्या अध्यात्म, धर्मचिकित्सा आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचा खऱ्या अर्थानं पाईक बापूजी होते. त्यांच्यावरती प्रचंड मोठा पगडा या विचारांचा होता आणि म्हणून स्वामी विवेकानंदांच्या नाव देऊन आपल्या शिक्षण संस्थेची वाटचाल बापूजींनी सुरू केली. खरं म्हणजे बापूजींनी आपल्या शिक्षण संस्थेचं ब्रीद म्हणून जे स्वीकारलेलं आहे ते सुद्धा किती समर्पक आणि उचित आहे याची आपल्याला जाणीव होईल. ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षणाचा प्रसार. मी मध्यंतरी खरं तर पाटणे सरांच्या सर्वच पुस्तकांचा मी चाहता आहे. चैतन्याचं चांदणं हे पुस्तक जेव्हा माझ्या हातामध्ये पडलं तेव्हा मी ते सलगपणाने वाचत गेलो. त्याच्यातलं एक कोटेशन मला मी सरांनी बापूजींच्या संदर्भामध्ये एक परिच्छेद कोट केलेला, तो खूप मला महत्वाचा या निमित्तानं वाटतो. पाटणे सरांनी त्यामध्ये एक असा उल्लेख केलेला पहा की ज्ञान ही एक अशी शक्ती आहे की ज्याला विश्वाला कवेत घेण्याचं सामर्थ्य त्याच्यामध्ये आहे आणि ही शक्ती साध्य करण्याचं प्रवेशद्वार म्हणजे शिक्षण आहे. बहुजन समाजातल्या विद्यार्थ्यांना हे शिक्षणाचं द्वार खुलं व्हावं, या माध्यमातून एक उन्नत अशा स्वरूपाचा समाज निर्माण व्हावा, यासाठी बापूजी साळुंखे असतील किंवा कर्मवीर भाऊराव पाटील असतील यांनी आपलं संपूर्ण आयुष्य वेचलं. मला असं जाणवतं, मला असं दिसतं मी जेव्हा बापूजींचा अभ्यास करतो, कधीतरी त्या निमित्तानं वाचन करतो, कर्मवीर अण्णांच्या जीवन कार्याचा परिचय जेव्हा मी आढावा घेतो, तर मला एक गोष्ट अशी जाणवते की ज्या काळामध्ये फर्ग्युसन कॉलेजची निर्मिती होत होती, ज्या काळामध्ये डेक्कन एज्युकेशनच्या माध्यमातून एक शिक्षणाच्या प्रसारासाठी महाविद्यालयाची निर्मिती होती, या काळामध्ये कर्मवीर अण्णा असतील किंवा बापूजी असतील यांनी ग्रामीण भागातल्या शिक्षणाचा प्रश्न आपल्या हातामध्ये घेतला. मी सहजपणानं काल ऐसी कळवळ्याची जाती नावाचे पुस्तक जे गायकवाड सरांच्या महेश गायकवाड सरांच्या वडिलांनी यांची गायकवाड सरांनी ते लिहिलेलं आहे. खरं खूप सुंदर पुस्तक आहे. प्रत्येक विद्यार्थ्यानं वाचावं, त्याचं पारायण करावं अशा स्वरूपाचं ते पुस्तक मला वाटलं. बापूजी साळुंखे असतील किंवा कर्मवीर अण्णा असतील यांचा जीवनाकडे पाहण्याचा, समाजाकडे पाहण्याचा नेमका दृष्टिकोन काय होता याची जाणीव यासारख्या ग्रंथातून आपल्याला होऊ पाहते. बहुजन समाजातल्या गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षण मिळालं पाहिजे, त्या माध्यमातून शेकडो वर्ष अज्ञानाच्या अंधकारामध्ये चाचपडणाऱ्या या समाजामध्ये ज्ञानाची एक ज्योत प्रज्वलित झाली पाहिजे आणि या माध्यमातून या एकूण समाजामध्ये
एक उन्नत अशा स्वरूपाचा समाज निर्माण झाला पाहिजे. या माध्यमातून राष्ट्राच्या प्रगतीमध्ये या गुणवंत विद्यार्थ्यांचा सहभाग व्हावा. या भूमिकेतून शिक्षण महर्षी बापूजी साळुंखे किंवा कर्मवीर भाऊराव पाटील यांनी संपूर्ण आयुष्य आपलं वेचलं. आवाज येत नाही का? सर माईक चालू करा सर, माईक बंद झाला पुन्हा. मेन कुत्रे सर, माईक बंद झाला तुमचा. बहुजन समाजातल्या विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावं यासाठी शैक्षणिक कार्याची सुरुवात करण्यापूर्वी वसतिगृहयुक्त शिक्षणाला त्याने अधिक महत्व दिलं. बापूजींनी सुद्धा, नाही कर्मवीर अण्णांनी तर वसतिगृहयुक्त शिक्षण हा त्यांच्या एकूण शैक्षणिक प्रवासाचा पाया होता. सगळ्या 18 पगड जातीमध्ये असणारी वेगवेगळ्या प्रकारची मुलं यांना एकत्र करणं, वसतिगृहामध्ये एकत्र ठेवणं आणि केवळ त्यांच्याकडे आर्थिक क्षमता नाही म्हणून या विद्यार्थ्यांच्या असणाऱ्या गुणवत्तेला कुठंही पायबंद बसता कामा नये याच्यासाठी वसतिगृह शिक्षणाला एक कमवाशिकासारखी किंवा संस्कृती कर्मवीरांनी रुजवण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीच्या काळामध्ये अण्णांच्या बरोबर बापूजींनी सुद्धा आपल्या शैक्षणिक कार्याला सुरुवात केली होती. प्रत्येक माणसाचा आपल्या कार्याकडे पाहण्याचा एक स्वतंत्र दृष्टिकोन असतो आणि ज्या काळामध्ये बापूजींना असं थोडंसं जाणवलं की आपले शैक्षणिक उपक्रम राबवण्यासाठी आपल्याला काही मर्यादा येऊ पाहतायत, बापूजींनी तेच कार्य अण्णांचं पुन्हा पुढे स्वतंत्रपणाने करण्याचा प्रयत्न केला. कोल्हापूरमध्ये वसतिगृह निर्माण केलं. एका खोलीमध्ये काही मुलं एकत्र गोळा केली. 18 पगड जातीतील होती, उपेक्षित समाजातली ही मुलं होती. बापूजींनी तो प्रयोग, जो अण्णांनी प्रयोग केला होता, तोच प्रयोग पुन्हा एकदा नव्यानं स्वतंत्रपणानं कोल्हापूरमध्ये करण्याचा प्रयत्न केला. आपल्या शैक्षणिक कार्याचं क्षेत्र सुद्धा निवडताना मला यामध्ये असं जाणवतं की कर्मवीरांनी आपलं शैक्षणिक कार्य वसतिगृहापासून सुरुवात केलं. हे जरी खरं असलं तरी व्हॉलंटरी शाळा काढल्या. या सातारा जिल्ह्यामध्ये कर्मवीरांनी 578 व्हॉलंटरी शाळा काढल्या. त्यातली पहिली शाळा यवतेश्वरच्या त्या डोंगरावरती होती. जिथं शाळा नाही, जिथं शिक्षण पोहोचलेलं नाही, तिथं जाऊन तिथल्या सर्वसामान्य मुलांना शिक्षण मिळालं पाहिजे या भूमिकेतून जसं कर्मवीरांनी हे कार्य केलं, त्याच पद्धतीनं त्याच सूत्राचा अवलंब करून बापूजींनी सुद्धा, मला असं आठवतं, मला असं दिसतं की चाफळ सारखं गाव असेल, तारळे सारखं गाव असेल, उंडाळ असेल, तासगाव असेल, अशा अनेक ग्रामीण भागामध्ये जाऊन बापूजींनी आपल्या शैक्षणिक कार्याची सुरुवात केली. हे शिक्षण हे समाज परिवर्तनाचं एकमेव प्रभावी साधन आहे या गोष्टीची जाणीव ठेवून या दोन्हीही महापुरुषांनी बहुजन समाजाच्या शिक्षणाला तो महत्व दिले आपल्याला पाहायला मिळतं आणि हळूहळू या माध्यमातून शिक्षणाचा प्रसार केलेला आपल्याला दिसतो. मला या निमित्ताने एक गोष्ट अशी आपल्या पुढे मांडावी लागेल की बापूजी आणि कर्मवीरांना यांनी ज्या उद्देशानं, ज्या ध्येयवादानं प्रेरित होऊन बहुजन समाजाच्या शिक्षणाचं कार्य केलं, त्यानंतरच्या काळामध्ये अनेक शैक्षणिक परिवर्तनं घडत आली. ही शैक्षणिक परिवर्तनं लक्षात घेऊन मला असं दिसतंय की रयत शिक्षण संस्था असेल काय किंवा स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था असेल का, या दोन्हीही शिक्षण संस्थांनी या दोन महापुरुषांची शैक्षणिक क्षेत्रामध्ये असणारी जी वैचारिक बैठक होती, ही वैचारिक बैठक समाजातल्या सर्वसामान्य मुलांच्या शिक्षण त्यांच्यापर्यंत पोहोचवलं पाहिजे. त्या माध्यमातून त्यांच्यामध्ये ज्ञानानं समृद्ध झालेला समाज निर्माण झाला पाहिजे. ही जी मूळ वैचारिक बैठक होती, ही मूळ वैचारिक बैठक तशीच ठेवून काळानुरूप या समाज व्यवस्थेच्या ज्या शैक्षणिक गरजा आहेत, या गरजा लक्षात ठेवून
आपल्या शैक्षणिक कार्यामध्ये सकारात्मक बदल केलेले आपल्याला पाहायला मिळतात. मला असं जाणवतं की बापूजींच्या नंतर किंवा कर्मवीरांच्या निर्वाणानंतर शिक्षण क्षेत्रामध्ये एक अमूलाग्र अशा स्वरूपाची जी सामाजिक गरजा लक्षात घेऊन हे जे परिवर्तन झालं 1993च्या दरम्यान जागतिकीकरणाची प्रक्रिया आपल्याकडे आली आणि जागतिकीकरणाच्या प्रक्रियेनं समाजाच्या सर्वच क्षेत्रामध्ये, मग ते औद्योगिक क्षेत्र असेल किंवा आणखी वेगवेगळ्या प्रकारची क्षेत्र असतील, या प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रचंड स्वरूपाची स्पर्धा निर्माण झाली. या स्पर्धेला तोंड देणारा विद्यार्थी या आपल्या संस्थेच्या मधून निर्माण झाला पाहिजे. मग ती स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था असेल किंवा रयतची शिक्षण संस्था असेल, या शिक्षण संस्थांच्या मधून ग्रामीण भागातला जो विद्यार्थी आहे हा विद्यार्थी जागतिक पातळीवर समाजाच्या गरजा निर्माण घेऊन, मग संगणक शिक्षण असेल किंवा कौशल्य आधारित शिक्षण असेल किंवा इंग्रजी माध्यमांच्या शाळा असतील, इंग्रजी संवाद कौशल्याचं कोर्सेस असतील, अशा वेगवेगळ्या माध्यमातून समाजाच्या सामान्य घटकामध्ये ग्रामीण भागामध्ये राहणाऱ्या शिक्षणामध्ये व शैक्षणिक घटकांच्या मध्ये एक सकारात्मक अशा स्वरूपाचे बदल केलेले आपल्याला पाहायला मिळतात. या दोन्ही शिक्षण संस्थांच्या घटकानं आज मला असं दिसतंय की जो गरीब आहे, जो ग्रामीण भागामध्ये राहतो आहे, ज्यांच्या कुटुंबापर्यंत शिक्षणाची व्यवस्था आजपर्यंत पोहोचलेली नाही, अशा पिढीतील घटकाला एक ज्ञानाचं बळ देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर या हातात हात घालून पुढे जाणाऱ्या या ज्या दोन शिक्षण संस्था आहेत त्या शिक्षण संस्थांनी केलेलं आहे असं म्हटलं तर ते अवघड ठरत नाही. आज आपल्याला या निमित्ताने एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की आज समाजाच्या ज्या गरजा आहेत, आपल्यावरती काही जबाबदारी आलेली आहे. या शिक्षण संस्थेमध्ये काम करणारा जो माझा सेवक वर्ग आहे, मग तो रयत सेवक असेल किंवा गुरुदेव कार्यकर्ता असेल, त्या दोघांच्या मध्ये एक आपल्याकडची अशी आलेली जबाबदारी अशी दिसते की आपण सर्वोत्कृष्टतेचा ध्यास घेतला पाहिजे. या बहुजन समाजानं एक शिक्षक म्हणून आपल्यावरती काही जबाबदारी टाकलेली आहे. या समाजामध्ये राहणारा जो विद्यार्थी आहे, हा विद्यार्थी ज्ञानानं समृद्ध झाला पाहिजे आणि त्याचा राष्ट्रीय विकासामध्ये त्यानं अतिशय मौलिक अशा स्वरूपाचं योगदान दिलं पाहिजे. त्याला ते निर्माण करण्याचं काम, त्याला ते पैलू पाडण्याचं काम हे समाजानं आपल्यावरती टाकलेली ती एक महत्वाची जबाबदारी आहे असं मला वाटतं. शिक्षक आणि आपली शिक्षण व्यवस्था म्हणजे अध्ययन, अध्यापन, संशोधन, लेखन आणि पुढे जाऊन मालकी हक्क, ज्याला पेटेंट असं म्हणतो, हा शिक्षणाचा जो प्रवास आहे, हा शिक्षणाचा प्रवास आपण शिक्षक म्हणून अतिशय सक्षमपणानं पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. बोला की यार, व्हॉट्सअप थोडक्यात बोला, नाही तर विद्यार्थी ते आपल्याला आदर्श मानून पुढे जाण्याचा प्रयत्न करतो. आज जेव्हा समाज व्यवस्थेमधले आदर्श आपल्याला शोधावे लागतात, अशा वेळेला एक शिक्षकांची किंवा एक शिक्षक म्हणून आपल्या सर्वांची खूप मोठी जबाबदारी आहे. मला असं दिसतं की आपलं चालणं असेल, आपलं बोलणं असेल, आपली वेशभूषा असेल, आपली केशभूषा असेल, त्या प्रत्येक गोष्ट ही आपली आदर्शवत असायला पाहिजे. हे समाज आणि दुसरं सगळ्यात महत्वाची गोष्ट अशा स्वरूपाची जाणीव निर्माण करायला पाहिजे. आज आमच्या समाज व्यवस्थेमधली विलग ठरत चाललेली आहेत की काय अशा स्वरूपाची भीती वाटायला. अशा काळामध्ये आपण समाजामध्ये काही व समाजानं जे आपल्याला काही दिलेलं आहे, आजही आमच्यामध्ये जेवढी शैक्षणिक प्रगती ग्रामीण भागामध्ये व्हायला पाहिजे, आजही तेवढी प्रगती होताना दिसत नाही. मुलींच्या शिक्षणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन
जितका सकारात्मक आमच्या समाज व्यवस्थेमध्ये आज पाहिजे तोही आपल्याला पाहायला मिळत नाही. अशा कालखंडामध्ये एक चांगलं मूल्य या समाजामध्ये रुजवायचं असेल, विद्यार्थ्यांच्या मध्ये रुजवायचं असेल तर या पुस्तकी शिक्षणाबरोबरच चांगल्या मूल्यांचं शिक्षण विद्यार्थ्यांना देणं ही सुद्धा आजच्या काळाची गरज आहे असं मला थोडंसं जाणवतं. हे समाजाचं आपण काही देणं लागतो. ही सामाजिक बांधिलकी आहे. ही सामाजिक बांधिलकी आपल्या उक्ती आणि कृतीतून अखंडपणे प्रतिबिंबित झाली पाहिजे. हाच एक महत्वाचा घटक या अनुषंगानं मला थोडासा जाणवतो. आणि मग हे जर मला करायचं असेल तर आज आपण असं म्हणतोय की आजचं शिक्षण माहिती तंत्रज्ञानाचा कालखंड आहे. ज्ञानाच्या क्षेत्रामध्ये झपाट्यानं बदल होत आहेत. क्षणाक्षणाला ज्ञानाच्या कक्षा रुंदावत आहेत. आज समाज माध्यमामध्ये आज अनेक तंत्रज्ञानाचा वापर आपण करतोय. अशा काळामध्ये मोबाईल सारखं आपण जर एक घटक घेतला तर मला असं दिसतंय की आज मोबाईल या घटकाशिवाय क्षणभर सुद्धा आमच्या समाजामधला आणि विद्यार्थी बाजूला जाताना दिसत नाहीये. पण याच मोबाईलच्या माध्यमातून जगातलं सर्वोत्कृष्ट अशा स्वरूपाचं ज्ञान 2 मिनिटांमध्ये तुमच्या पुढे येऊ शकतं. ही जाणीव जर विद्यार्थ्यांना आपण करून देऊ शकलो नाही तर विद्यार्थी त्या मोबाईलचा वापर एक दुरुपयोग करतील. आणि या माध्यमातून खरं तर आपल्याला आपल्यावरती जी जबाबदारी आहे ती जबाबदारी आपण प्रामाणिकपणानं पार पाडू शकलो नाही अशा स्वरूपाची एक भावना आपल्यामध्ये निर्माण होऊ शकेल. मला असं जाणवतं की चांगल्या मूल्यांची शिकवण या विद्यार्थ्यांना देणं ही अत्यंत काळाची गरज आहे. आपल्या अवतीभोवती ज्ञानाच्या क्षेत्रामध्ये ज्या स्वरूपाचे बदल होत आहेत हे बदल आपण एक शिक्षक म्हणून आपण आत्मसात करणं ही आजची गरज आहे असं मला जाणवतं. आणि आपण जे आत्मसात केलेलं ज्ञान आहे हे ज्ञान विद्यार्थ्यांच्या मर्यादेत पोहोचवणं हा एक जबाबदारी आपण पार पाडायला पाहिजे. शिक्षकाने नाविन्याचा ध्यास घेणं, नवनवीन प्रयोग विद्यार्थ्यांच्यासाठी एक सक्षम विद्यार्थी, सक्षम समाजाची निर्मिती करणं ही आजची आपल्यावरती जबाबदारी आहे असं मला वाटतं. खरं म्हणजे शिक्षणाचा मूळ उद्देश काय आहे मित्रांनो? मला नेहमी असं जाणवतं की विद्यार्थ्यांच्या मध्ये असणाऱ्या सुप्त कलागुणांचा शोध घेणं, दिशेनं घेऊन जाऊ शकतील असं मला वाटतं. एक चांगला आणि प्रतिभावंत विद्यार्थी, एक प्रयोगशील विद्यार्थी निर्माण करणं ही आजच्या 21व्या शतकामध्ये एक महत्वाची गरज झालेली आहे. आमच्या ग्रामीण भागामध्ये राहणारा जो विद्यार्थी आहे त्याच्यामध्ये प्रचंड मोठी गुणवत्ता आहे. बऱ्याच वेळेला असं होतं की या गुणवत्तेला योग्य संधी उपलब्ध होत नाही, योग्य मार्गदर्शन त्याला मिळत नाही, किंवा योग्य वेळेला योग्य दिशा जर त्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाला मिळाली नाही तर कदाचित ती गुणवत्ता तिथंच कुठेतरी कोमेजून जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा काळामध्ये या ग्रामीण भागामध्ये असणारा विद्यार्थी असेल किंवा शिक्षणापासून वंचित असणारा जो घटक असेल आपल्यावरती आलेला आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की एक चांगला शिक्षक, एक बुद्धिवंत शिक्षक, प्रतिभावंत शिक्षक किंवा एक प्रयोगशील अशा स्वरूपाचा जो शिक्षक आहे हा शिक्षक आजच्या समाजाची एक नितांत अशा स्वरूपाची गरज आहे. मला असं वाटतं की बापूजींनी किंवा कर्मवीर अण्णांनी जे समाजाच्या गरजा ओळखून आपल्या शैक्षणिक कार्याची दिशा ठरवली आणि माझ्याकडे जे आहे हे या समाजाला देणं ही एक माझी गरज, माझी जबाबदारी आहे. या भूमिकेतून एक संस्कृती निर्माण केली. मला असं आठवतं एक कवी असं म्हणतो की ज्याची बाग फुलून आली त्यांनी 2 फुलं द्यावी, ज्यांचे सूर जुळून आले त्यांनी 2 गाणी द्यावी. की जे देणं आहे ना, हे देण्याची जी संस्कृती आहे ही भारतीय संस्कृती आहे. ही कर्मवीर अण्णांनी बापूजींनी दिलेला आपल्याला ती एक विचारांची एक शिदोरी आहे. ही शिदोरी आपण अत्यंत निष्ठेनं, अत्यंत जबाबदारीनं या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणं, त्या
माध्यमातून एक समृद्ध अशा स्वरूपाची समाजाची निर्मिती करणं ही मला असं वाटतं की ही आजची गरज आहे आणि त्याच माध्यमातून आपण तो पुढं वाटचाल करण्याचा प्रयत्न करावा. उत्कृष्टतेचा ध्यास घेऊन आपण जर जीवनामध्ये पुढे जाण्याचा प्रयत्न केला, आपल्यावरती निसर्गानं समाजानं जी जबाबदारी दिलेली आहे या जबाबदारी निष्ठेनं जर आपण पार पाडण्याचा प्रयत्न केला, या विद्यार्थ्यांच्या मध्ये ज्ञानानं समृद्ध असणारी ही पिढी निर्माण करण्यासाठी आपण जर तो प्रयत्न करत राहिलो तर मला असं वाटतं की आपल्यावरती एक जी जबाबदारी आहे किंवा अण्णांनी आणि बापूजींनी दिलेला जो विचार आहे हा विचार खऱ्या अर्थाने त्यांच्या विचाराचे आपण पायिक आहोत. ही जबाबदारी आपण पूर्ण करावी अशा स्वरूपाची एक अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो. मला या निमित्तानं बोलण्याची संधी आपण उपलब्ध करून दिली त्याबद्दल सर्व संयोजकांचं, सन्माननीय शेजवळ सर यांचं मनापासून या ठिकाणी मी कृतज्ञता व्यक्त करून माझ्या विचारांना पूर्णविराम देतो. जय हिंद, जय कर्मवीर. धन्यवाद सर. डॉक्टर बापूजी साळुंखे आणि कर्मवीर अण्णा यांचा शैक्षणिक दृष्टिकोन आपण अत्यंत चांगल्या शब्दात विशद केला आणि आजच्या शिक्षण व्यवस्थेकडून ज्या आपण अपेक्षा व्यक्त केल्या त्याबद्दल आपणाला धन्यवाद सर. यानंतर ज्यांच्या कल्पना या महाविद्यालयाला एक वेगळी उंची प्राप्त झाली असे आमचे प्राचार्य आणि श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे सहसचिव डॉक्टर शेजवळ साहेब यांना मी विनंती करतो की आपण आपलं अध्यक्षीय मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. आवाज येतोय ऐकूस? हा येतोय. ओके. ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार हे ब्रीद घेऊन शिक्षणाची गंगोत्री बहुजनांच्या दारापर्यंत नेणारे संस्थेचे संकल्पक संस्थापक परमपूज्य डॉक्टर बापूजींच्या ज्ञान यज्ञामध्ये संविधा समर्पित करणाऱ्या संस्था माता सुशीला देवी, स्वावलंबी शिक्षण हेच आमचं ब्रीद हे घेऊन जीवन सर्वस्व समर्पित करणारे कर्मवीर भाऊराव पाटील, त्यांना साथ देणाऱ्या लक्ष्मी देवी, त्याचबरोबर संयुक्त महाराष्ट्राचा बुलंद आवाज, पुरोगामी महाराष्ट्राचा चेहरा आणि रयतेचा श्वास असणारे नुकतेच जे आपल्यातून निघून गेले ते स्वर्गीय ND पाटील साहेब, ज्यांच्या जन्म शताब्दी निमित्त विवेकानंद सप्ताह साजरा केला जातोय ते विश्व बंधुत्वाचे शिकवण देणारे विवेकानंद आणि मूर्ती लहान आणि कीर्ती महान, जय जवान जय किसान नारा देत भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर या सर्वांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करून विवेकानंद शिक्षण संस्थेच्या लाल बहादूर शास्त्री महाविद्यालयातील विवेकानंद सप्ताहाच्या अखेरच्या सत्रातील समारोपाच्या प्रसंगी मी माझा अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतोय. खर तर या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे मराठीचे गाढे व्यासंगी प्राचार्य मंडळींनी आपले मनोगत व्यक्त केल्यानंतर मी रसायनशास्त्राचा विद्यार्थी काय बोलणार, कारण खऱ्या अर्थानं जीवनाचा सार सांगणार विवेकानंदाची शिकवण, बापूजींची शिकवण आणि कर्मवीरांची शिकवण ज्या मातीसाठी या माणसाने आपली आयुष्य वेचलेली आहे त्यांची शिकवण या मंडळींनी, मराठीच्या प्राध्यापकांनी खऱ्या अर्थानं चांगल्या पद्धतीने सांगून दिली आणि ती शिकवण्याच्या संदर्भात आता मी अध्यक्षीय मनोगत वेगळं व्यक्त करावं असं मला वाटत नाही. तरी सुद्धा थोडस याच्यावर विवेचन आणि माझं मत 5 मिनिटांमध्येच मी व्यक्त करणार आहे. माणसाच्या आयुष्याचं मोल साठवलेल्या संपत्तीपेक्षा त्यांनी जपलेली मूल्य आणि घेतलेली भूमिका यावरच ठरते. कर्मवीर भाऊराव पाटील असू द्यात, बापूजी असू द्यात, फुले शाहू आंबेडकर असू द्यात, ज्या ज्या माणसांनी आपली आयुष्य या महाराष्ट्रासाठी खर्च केली, खर तर हे खर्च करत असताना सगळ्यांची स्वप्न काय होती, जगणं सुंदर व्हावं, आदर्श समाज निर्माण व्हावा आणि यातून संस्कारी विद्यार्थी तयार झाले पाहिजेत. या मागची ही त्या शिक्षण तज्ञांची भूमिका होती. या शिक्षण महर्षींनी शिक्षणातून चांगले विद्यार्थी घडावेत, तो संस्कारशील विद्यार्थी घडावा आणि चांगला समाज निर्माण करावा ही या मंडळीची स्वप्न होती. खर तर त्यांना माहित होतं झाडाच्या मुळाला पाणी घातलं ना तर त्यांच्या पानाची आणि फांदींची आणि फुलांची काळजी करावी लागणार नाही. त्यामुळे मुळातच या शिक्षण प्रणालीतूनच
राष्ट्रप्रेमी नागरिक निर्माण करण्याच्या दृष्टीनं संस्काराची मूल्य शिक्षणातून विद्यार्थ्यांच्या मध्ये दिली जावीत. मग ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार, ज्ञान कशाचं ज्ञान? सत्यशील, प्रामाणिकपणा, त्याग, पिळवणूक, वृत्तीशाळा, सेवा या मूल्यांचं ज्ञान. याबरोबर कष्टाला असणारी योग्य किंमत, श्रम संस्कृतीचे उपासक असणारे अण्णांनी दिलेली श्रमाची केलेली पूजा, हा सगळा संस्कार विद्यार्थ्यांना शिक्षणातून जर दिला तर उद्याचा एक चांगला नागरिक तयार होईल आणि राष्ट्र मोठं होईल. आज आपण पाहतो या दोन्ही संस्था स्थापन झाल्यानंतर जवळपास 70-80 दशकं झाली. तर या समाजाकडे पाहिल्यानंतर आपल्याला काय दृष्टीपथास येतं? रोज पाहताना माझ्या नजरेसमोर काय दिसतंय? या शिक्षणातून खऱ्या असणारं त्यांचं स्वप्नातला भारत, स्वप्नातलं राष्ट्र हे निर्माण झालं का? थोडीशी चिंता त्या पद्धतीने व्यक्त होती. म्हणूनच मी मेनकुद्रे सरांना मनापासून धन्यवाद देईन. त्यांनी सांगितलं की क्रांती ही शिक्षणातून होत असते आणि कर्मवीरांचे विचार असू द्या, बापूजींचे विचार असू द्या, शाहू फुले आंबेडकरांचे विचार असू द्या, पुरोगामी महाराष्ट्र घडवण्यासाठी या शिक्षकांच्या भूमिका ही सगळ्यात महत्वाची असते. मग विवेकानंद संस्थेच्या विवेकानंद सप्ताहातून विद्यार्थ्यांच्यावर संस्कार करता करता शिक्षकांच्याही संस्कार करावेत, शिक्षणाला आत्मचिंतन करायला प्रवृत्त करावे आणि त्या आत्मचिंतनातून एक काहीतरी ज्वाज्वल बाहेर पडावं आणि त्यातून उद्याचा राष्ट्र आणि उद्याचा देश, माझी असणारी संस्था ज्या कामासाठी, ज्या मूल्यासाठी निर्माण झालेली आहे ती निर्माण व्हावी ही निश्चित अर्थानं अपेक्षा आहे. खर तर अनेक या गोष्टी सांगत असताना आमच्या पाटणे सरांनी सुद्धा अनेक सांगितलं. सत्याचे उपासक निर्माण होतात का? विवेकाचे अधिष्ठान असणारे, परमेश्वराचं अस्तित्व असणारा परमेश्वर. बापूजी सुद्धा सांगत, विद्यार्थी माझा परमेश्वर आहे. त्याच्यात जपलेलं एक वेगळं चैतन्य आहे. इडीपासून आणलेली स्वर्गातनं ज्योत आहे. त्या चैतन्याची ज्योत माणसामध्ये आहे. त्या ज्योतीची ओळख शिक्षणातून विद्यार्थ्यांना करून देण्याचं काम माझ्या शिक्षकांनी करावं. खरं तर माळ्याचं काम त्यानं करावं. बाग फुलवायची आहे, त्याला मानवतेची बाग फुलवायची आहे आणि मानवतेची बाग फुलवण्यासाठी माझ्या शिक्षकाची काय भूमिका असावी, ही भूमिका आज खऱ्या अर्थानं शिक्षक करतो का? सेवार्थी म्हणजे त्यांनी सांगितलं रयत सेवक आणि गुरुदेव कार्यकर्ता. निश्चित अर्थानं या दोन संस्थेमधील काम करणारी माझी मंडळी आहेत ना, शिक्षक मंडळी, ही नेहमी सर्वस्व समर्पित करून बापूजी आणि कर्मवीरांच्या मूल्यांच्यावर विश्वास ठेवून समाज निर्मितीसाठी अहोरात्र धडपडत असतात. तन मन धन अर्पून ही काम करणारी मंडळी खरं तर काम करत असतात. परंतु हे काम केलं तरी त्याचा आउटपुट काय? आउटपुट पाहिल्यानंतर आजही ती विधारकता मला जाणवते की या देण्यामध्ये आम्ही कुठेतरी कमतरता पडतो का? आणि या क्षेत्रामध्ये आज नवनवीन जे विद्यार्थी यायला लागलेले आहेत त्या विद्यार्थ्यांच्या मध्ये ती वैचारिक बैठक आहे का? त्या विचारानं तो प्रवृत्त होतो का? 2 तासाचं इंडस्ट्री सारखं एज्युकेशन इज ट्रीटेड एज इंडस्ट्री झाल्यामुळं येणारा विद्यार्थी फक्त पगारार्थी, मी माझ्या 6 तासासाठी काम करेन, 2 तासासाठी काम करेन आणि ते देताना त्या पद्धतीनं तो येतो का? 45 मिनिटाच्या तासासाठी 2 तासाचं त्याचं वाचन होतं का? समाज निर्मितीसाठी, राष्ट्र निर्मितीसाठी मी माझी पिढी घडवणार आहे अशा पद्धतीचा शिक्षक होतो का? आणि त्या शिक्षकांना या खऱ्या अर्थानं उद्याचा संपन्नशील भारत निर्माण व्हायचं असेल तर या शिक्षकांच्या पासूनच खऱ्या अर्थानं सुरुवात होणं गरजेचं आहे. माणूस सुंदर असावा. खरं तर पैसा हे साध्य आहे, साधन नाही. प्रत्येक मनुष्य पगार, मला 1 तारखेला पगार मिळाला पाहिजे मग मी पगारापुरतच काम करणार आहे का? ह्या भावना जोपर्यंत या शिक्षकांच्या मधून जात नाहीत ना तोपर्यंत यामध्ये बदल होणे मला क्रमप्राप्त वाटत नाही. कारण आजच्या या युगामध्ये मनुष्य या स्पीड नवीन येणारं युग हे मोठ्या वेगाचं युग यायला लागलेलं आहे आणि मग या युगामध्ये मानवतेचं कल्याण सोसण्यासाठी, कल्याणाचा विचार करण्यासाठी माझ्या शिक्षकाकडे सुद्धा वेळ नाही, कोणत्याच माणसांच्याकडे वेळ नाही. तो पैशाच्या मागे धावायला लागलेला आहे. आणि मग धावता धावता पाटणे सरांनी सांगितलं, विवेक माणूस सुंदर आहे का? कशासाठी जगतोय? तर पैशासाठी जगतोय. खरोखरच पैसा पैसा करत तो मनुष्य आपलं आयुष्य स्वतःसाठी सुद्धा जगत नाही. तो सगळं आयुष्य त्या पैशासाठी मागे घालवतो आणि ज्या वेळेला उतार वयामध्ये त्याच्या लक्षात येतं त्यावेळेला त्याचं आरोग्य गेलेलं असतं आणि मग मिळालेला सगळा पैसा तो आरोग्यासाठी खर्च करतो आणि वर्तमान मध्ये जगताना भविष्याची चिंता करतो. वर्तमान मध्ये जगत नाही आणि भविष्यात मी जगत नाही असा मरतो की कधी जगलाच नाही. मला निश्चित अर्थानं माणसानं माणूसपण म्हणून जगावं आणि ते जगण्याचं सामर्थ्य विद्यार्थ्यांच्या मध्ये निर्माण करावं. या दृष्टीचं काम आमच्या शिक्षकांनी करणं गरजेचं आहे. आज कोरोनाच्या कालखंडामध्ये
आपण सगळे विद्यार्थी शिक्षणापासून बाजूला झालेलो आहोत. खरं तर 2 वर्ष आणि 3 वर्ष मला वाटतं हे तिसरी लाट आलेली आहे. 2 वर्षाच्या विद्यार्थ्यांना आज ह्या ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून आज आमची पिढी शिकायला लागलेली आहे. खरं तर कष्टकरी शेतकरी या असणाऱ्या विद्यार्थ्यांना खरं शिक्षण मिळतं का? मला वाटतं आज एनडी साहेब खरोखर गेल्या वर्षापासून अंथरुणावर होते. कष्टकरी आणि शेतकऱ्यांचा शेतमजुरांचा या असणाऱ्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न अण्णांच्या जवळ यांच्याजवळ मांडला असता, एनडी साहेबांच्या जवळ मांडला असता तर निश्चित अर्थानं त्यांनी सांगितलं असतं 52% लोक आज इंटरनेट वापरत नाहीत, 48% इंटरनेट पासून बाजूला आहेत. या 50% विद्यार्थ्यांना मोबाईल नाहीत आणि ऑनलाईन शिक्षण कसं मिळणार? आज शासनानं करोना लसीच्या पद्धतीनं ज्या पद्धतीनं लसी संदर्भात हॉस्पिटलायझेशनच्या संदर्भात ज्या भूमिका घेतात त्यावेळेला शासनानं शिक्षणाच्या सुद्धा भूमिकेसाठी खऱ्या अर्थानं उभं राहिलं पाहिजे आणि सगळ्या गोरगरीब विद्यार्थ्यांना मोबाईल्स असू द्यात, मल्टीमीडिया असू द्यात, फोन असू द्यात, याच्या सगळ्या सुविधा निर्माण करून देणं गरजेचं होतं, पण आज ते होत नाही. आज खऱ्या अर्थानं विवेकानंद शिक्षण संस्था असू द्या, रयत शिक्षण संस्था असू द्या, ह्या बहुजनांच्या शिक्षणाचे द्वार ऑनलाईन आणि कोरोनाच्या या कालखंडाच्या माध्यमातून पुन्हा बंद होत आहेत का याचा गांभीर्याने विचार करणं गरजेचं आहे. पालकांनो आता जागं व्हा असं म्हणणं गरजेचं आहे. कारण माझा विद्यार्थी शाळेतच येत नाही. निश्चित अर्थानं एप्रिल 2020चा युनेस्कोचा जो अहवाल आलेला होता, भारतातल्या 15 लाख शाळा बंद झालेल्या होत्या, 26 कोटी विद्यार्थी आणि 29 लाख माध्यमिक शिक्षक वर्क फ्रॉम होम करत होते, 3.70 लाख विद्यार्थी आणि 15 लाख शिक्षक सिनियर महाविद्यालयातले घरी बसून होते. म्हणजे जवळपास मला सांगायला वाटेल की 1,04,00,000 आणि 30 कोटी विद्यार्थी शिक्षणापासून वंचित, म्हणजे घरात बसून. खरं शिक्षणाचा हक्क, विद्यार्थ्यांचा हक्क शिक्षणाचा, तो शाळेमध्ये जावाच, तो संस्कारित व्हावा. ऑनलाईनच्या माध्यमातून शिक्षण मिळतं का? खरं तर मी म्हणेन कष्टकरी शेतकरी हा एक असणारा भाग, हा असणारा भारत आणि मध्यमवर्गीय नोकरदार आणि ज्यांच्याकडे सोयी सुविधा असणारा तो भारत, यामध्ये या असणाऱ्या दोघांचे विद्यार्थी ऑनलाईनच्या शिक्षणाच्या माध्यमातून ज्या वेळेला शिकतील ना आणि स्पर्धेसाठी बाहेर जातील ना त्यावेळेला निश्चित अर्थानं कष्टकरी शेतकरी आणि शेतमजुरांची विद्यार्थी जे ऑनलाईन, ज्यांच्या घरामध्ये एकच मोबाईल आहे, कधी त्यांच्याकडे रेंज नसते, अशा पद्धतीचा विद्यार्थी त्या ज्या वेळेला सामोरं जाईल त्यावेळेला निश्चित अर्थानं तो मागं राहणार आहे. आणि मागं राहिला तर पुन्हा एकदा आमच्या शिक्षणातूनच माझ्या समाजाची पिछेहाट होण्याचे लक्षण निश्चित अर्थानं दिसून येणार आहेत. त्यामुळं आज करोनाच्या या कालखंडामध्ये पुन्हा पेटवा एकदा त्या विचारांच्या मशाली, अण्णांच्या मशाली, बापूजींच्या विचारांच्या मशाली हातात घेऊया आणि या करोनाच्या कालखंडात गरीब मुलांचं शिक्षण हे खऱ्या अर्थानं निर्माण व्हावं आणि योग्य पद्धतीनं शिक्षण दिलं जावं. ही भूमिका आता आपण शिक्षकांना घेणं गरजेचं आहे. मी माझी मुलं शिकवतो तशी माझ्या शाळेतली सर्वच मुलं शिकतील का या पद्धतीचा विचार माझ्या शिक्षकांनी करावा. आणि हीच भूमिका आज मेनकुदळे सरांनी आणि पाटणे सरांनी आज सांगितलेली आहे. निश्चित अर्थानं उद्याच्या असणाऱ्या या सृजनशील भारतासाठी चांगल्या मूल्यांची पेरणी माझ्या शिक्षक निश्चित अर्थानं करतील अशी ग्वाही मी निश्चित मेनकुदळे सर आणि आमचे पाटणे सरांना निश्चित अर्थानं देतो. कारण आपण सर्व पाटणे सर सेवानिवृत्त झाले असले तरी सुद्धा समाज उभारणीसाठी केलेलं त्यांनी श्रोत्यांनी काय ऐकावं, काय बोलावं आणि काय पेरणी करावी. सर सांगता म्हटले, सर तुम्ही एचएम कॉलेजमध्ये गेलेला होता, कर्मवीरांचा आणि बापूजींचा विचार कधीच हा वेगळा नव्हता. समाज निर्मितीसाठी या माणसांनी आयुष्य वेचलेली आहेत आणि पुन्हा एकदा आपणही त्याच विचाराने प्रेरित होऊन काम करत असतो. आज तीच मूल्य पुन्हा एकदा आपण नवीन येणाऱ्या शिक्षकामध्ये अशा पद्धतीनं परावर्तित करूया, त्यांच्यातलं चैतन्य निर्माण करूया. खरं तर शिक्षणामध्ये एज्युकेशन इज मॅनिफेस्टेशन ऑफ, सरांनी आता सांगितलं, परफेक्शन ऑलरेडी प्रेझेंट इन द मॅन. खरं आत्म्याचा संवाद साधतो का? विद्यार्थ्यांचा आणि शिक्षकाचा संवाद त्या पद्धतीनं होतो का? खरं तर परमेश्वराचं रूप माझ्या शिक्षकालाच कळालेलं नाही. ज्ञान, सत्यशील, प्रामाणिकपणा, त्याग, पळून उपरते शाळा. सत्य म्हणजे काय? बापूजींना अपेक्षित काय होतं? सत्य म्हणजे स्वतःची ओळख. अरे तुझ्यामध्ये परमेश्वराचं रूप जडलेलं आहे, मग शिक्षकालाच माझ्या परमेश्वराचं रूप कळत नाही, तो विद्यार्थ्यातला परमेश्वर कसा पाहणार? त्यामुळं स्वतःमधला परमेश्वर ओळखत विद्यार्थ्यांच्या परमेश्वराची ओळख झाल्यानंतर
दोघांच्या आत्म्याचा ज्या वेळेला संयोग निर्माण होईल त्यावेळेला उद्याचा सृजनशील भारत निर्माण होण्यासाठी निश्चित मदत होईल. मला वाटतंय पाटणे सर, मेनकुंदळे सर, डॉक्टर दोघेही मराठीचे प्राध्यापक आहात. चांगल्या पद्धतीनं विचाराचं धन या सांगता समारंभामध्ये आमच्या सर्व गुरुदेव कार्यकर्त्यांना दिलेले आहेत. तीच विचाराची शिदोरी घेऊन आम्ही आता वर्षभर या कार्यरत राहू एवढीच अपेक्षा माझ्या गुरुदेव कार्यकर्त्यांच्याकडून करतो आणि त्यांनाही ग्वाही देतो. याच विचारानं आम्ही वर्षभर काम करू आणि विद्यार्थ्यांच्या मध्ये चांगल्या मूल्यांचं चांगले मूल्य पेरत उद्याचा भारत निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील राहू एवढीच ग्वाही मी या निमित्तानं देतो. पुन्हा दोघांनाही मनापासून धन्यवाद देऊन असेच आपण व्याख्यानातून आमच्या विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना मार्गदर्शन करावं ही अपेक्षा व्यक्त करतो आणि मी आपली रजा घेतो. थँक्यू. धन्यवाद सर. आजच्या शिक्षण परिस्थितीविषयी आपण अनमोल असे विचार मांडलेत त्याबद्दल धन्यवाद. या कार्यक्रमाचा समारोप करण्याची जबाबदारी मानसशास्त्र विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर शिवराम मिस्त्री सर यांच्याकडे मी सोपवतो. धन्यवाद. कार्यक्रमाचा शेवटचा जो भाग आहे आभार प्रदर्शनाचा त्यासाठी मी आलेलो आहे. तर प्रथमतः आपणा सर्वांना मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो. समारोपाचा हा कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमासाठी आज आपल्याला माननीय प्राचार्य यशवंत पाटणे सर आणि ते आमचे गुरुही आहेत, महाराष्ट्राचे ज्येष्ठ विचारवंत की ज्यांनी महाराष्ट्राची बौद्धिक शेती चांगल्या पद्धतीने केलेली आहे आणि बौद्धिक विकास बहुजनांचा करण्याचा त्यांनी आयुष्यभर प्रयत्न केलेला आहे. त्यांनी आज श्री स्वामी विवेकानंद विचार व कार्य यावर आम्हाला त्यांनी मौलिक मार्गदर्शन केलेलं आहे. यामध्ये त्यांनी विवेकवादी विचार, त्याचे जीवनामध्ये असणारं महत्व, कसं जगायचं, धर्म म्हणजे काय आणि महत्वाचा भाग जो आहे तो माणसानं माणूस बनलं पाहिजे असे विचार त्यांनी आज व्यक्त केले. त्याबद्दल मी माननीय प्राचार्य यशवंत पाटील सरांचं मी आभार व्यक्त करतो. दुसरे आपले जे वक्ते होते आज आमचे मित्र प्राचार्य शिवलिंग मेनकुंदळे सर, सावित्रीबाई फुले महाविद्यालय सातारा व ऑडिट विभाग प्रमुख रयत शिक्षण संस्था. त्यांनी जे विचार व्यक्त केले त्या विचारामध्ये शिक्षण म्हणजे काय, शिक्षणाचं महत्व, बापूजी आणि कर्मवीर अण्णा हे दोघेही कसे महान होते, त्यांनी शैक्षणिक क्रांती कशा पद्धतीने केली आणि बहुजनांचा विकास कशा पद्धतीने केला हे त्यांनी व्यतीत केलेलं आहे. आणि आजच्या या शैक्षणिक क्रांतीमध्ये खरे शिक्षण महर्षी म्हणजे डॉक्टर बापूजी साळुंखे व कर्मवीर अण्णा हे त्यांनी सांगितलेलं आहे. धन्यवाद सर. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे प्राचार्य डॉक्टर आर.व्ही. शेजवळ सर नेहमीच आम्हाला प्रेरणास्थान आहेत. नेहमीच ते वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम करण्यासाठी प्रेरणा देतात, ऊर्जाशील आहेत ते नेहमीच. आणि त्यांचा जो दृष्टिकोन जो असतो तो नेहमीच सकारात्मक अशा प्रकारचा असतो. बहुजनांच्या विकासासाठी ते नेहमीच प्रयत्न करतात आणि बापूजींचे जे विचार आहेत ते विचार स्वतः आचरणामध्ये आणून आम्हा सर्व गुरुदेव कार्यकर्त्यामध्ये ते बिंबवण्याचा ते नेहमीच प्रयत्न करतात. त्यांनी ऑनलाईन शिक्षण हे कसं महत्वाचं आहे आणि त्यामध्ये ज्या काही त्रुटी आहेत त्याही त्रुटी त्यांनी व्यक्त केल्या, त्याबद्दल सरांचंही मी आभार मानतो. दिनांक 12 जानेवारी ते 19 जानेवारी हा स्वामी विवेकानंद सप्ताह म्हणून दरवर्षी साजरा केला जातो. या सप्ताहात ज्या ज्या विचारवंतांनी आपल्याला दिलेल्या विषयावर मौलिक मार्गदर्शन केलं, स्वामी विवेकानंद आणि शिक्षण महर्षी डॉक्टर बापूजी साळुंखे यांचे विचार विद्यार्थ्यांमध्ये, प्राध्यापकांमध्ये आणि समाजात रुजवण्याचा प्रयत्न केला. सप्ताहभर एक प्रकारचा बौद्धिक आहार देऊन आमचा मानसिक विकास त्यांनी केला. त्याबद्दल सर्व विचारवंतांचे मी आभार व्यक्त करतो. या सप्ताहाचं संयोजन डॉक्टर तवड सर यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने केलं, त्याबद्दल त्यांचेही आभार. सर्व प्राध्यापकांनी या सप्ताहामध्ये मदत केली, उपस्थिती दाखवली, त्यांचेही आभार मानतो. सर्व प्रशासकीय सेवकांनी जी मदत केली, कारण त्यांची मदत असल्याशिवाय हे सगळं पूर्णत्वास जाणार नाही, त्याबद्दल सर्व प्रशासकांचे आभार मानतो. आणि हा संपूर्ण सप्ताह व्यवस्थितपणे पार पडण्यासाठी, यशस्वीपणे पार पडण्यासाठी ज्याने ज्याने ज्ञात अज्ञात व्यक्तींनी मदत केली आहे त्या सर्वांचे मी आभार मानतो. त्याच पद्धतीनं आमचे सुर्वे सर यांनी टेक्निकल बाजू
चांगल्या पद्धतीने सांभाळली त्याबद्दल त्यांचेही आभार मानतो आणि अध्यक्षांच्या परवानगीने हा कार्यक्रम संपन्न झाला असं जाहीर करतो. धन्यवाद. जय बापूजी. सर एंड करू मीटिंग. करा सर.